नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 10 चा एनसीईआरटीचा म्हणजे सीबीएसईचा पॉलिटीचा किंवा त्याला आपण पॉलिटिकल सायन्स पण म्हणतो, क्लास 10 चा फेडरलिझम हा चॅप्टर पाहत आहोत। आणि ह्याच्या अगोदर आपले फेडरलिझमचे 2 लेक्चर झालेले आहेत आणि आपले हे थर्ड लेक्चर आहे। तर ह्या थर्ड लेक्चर मध्ये आपण जो काय मागच्या लेक्चर मध्ये भाग झालेला आहे तो पुढला आपण भाग बघूया। जर तुम्ही मागचे 2 लेक्चर बघितले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या, ते बघितल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही। तर याच्यामध्ये हाऊ इज फेडरलिझम प्रॅक्टिस्ड हा पार्ट पाहणार आहोत। त्याच्या अगोदरचा जो पार्ट आहे तो पार्ट काय झालेला आपला कव्हर झालेला आहे। ठीक आहे, तर काय पाहायचं, हाऊ फेडरलिझम इज प्रॅक्टिस्ड। ठीक आहे, हे बघायचं आपल्याला। कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आर नेसेसरी फॉर द सक्सेस ऑफ फेडरलिझम बट दीज आर नॉट सफिशियंट। तर कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहेत, आहे का नाही, रिटन प्रोव्हिजन्स आहेत ते नेसेसरी आहेत। काय आहे, कोणतेही डेमोक्रेसी किंवा फेडरलिझम किंवा कोणतीही गोष्ट फेडरलिझम विषयी न बोलता आपण कोणतीही गोष्ट जी काय असेल ती सक्सेस होण्यासाठी काय कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स म्हणजे रिटन प्रोव्हिजन्स म्हणजे लॉ वगैरे असणं गरजेचं आहे। परंतु नुसतं लॉ असून प्रोव्हिजन्स असून चालत नाही, ते नुसतं थेअरी मध्ये असून चालत नाही, प्रॅक्टिस मध्ये पण त्याचा उपयोग असायला पाहिजे। पहा, इफ द फेडरल एक्सपेरिमेंट हॅज सक्सिडेड इन इंडिया, If the federal experiment has succeeded in India, it is merely because of the clearly laid out constitutional provisions. Okay, it is not merely. ठीक आहे, म्हणजे जे काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये देशामध्ये फेडरलिझम किंवा डेमोक्रेसी, ब्रॉड मध्ये जर म्हणलं तर जी काय डेमोक्रेसी आहे, फेडरलिझम हा डेमोक्रेसीचा पार्ट आहे। ठीक आहे, हे फीचर आहे फेडरल डेमोक्रेसी। ठीक आहे, तर आपल्या देशामध्ये जे काय फेडरलिझम आहे, ठीक आहे, फेडरलिझम नुसतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलं आहे। आपल्या कॉन्स्टिट्यूशन मी तुम्हाला सांगितले फेडरल हा वर्ड आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे आहे का, नाही। परंतु आपली कंट्री जर प्रश्न विचारला, तुम्हाला 2 प्रश्न विचारतो मी, तर जर तुम्हाला विचारला आपली कंट्री फेडरल कंट्री आहे का नाही, येस आपली कंट्री काय आहे, फेडरल कंट्री आहे। परंतु दुसरा प्रश्न विचारला असं कुठं वर्ड आहे का आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं की फेडरलिझम आहे का, वर्ड नाहीये। तर फेडरलिझम नाहीये, पण आपली कंट्री काय आहे, फेडरल आहे। आणि आर्टिकल जे काय 1 आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्यामध्ये इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स असं दिसेल, युनियन ऑफ स्टेट्स असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल। ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही। ठीक आहे, तर पुढे पहा, द रिअल सक्सेस ऑफ फेडरलिझम इन इंडिया कॅन बी ऍट्रिब्युटेड कशामुळे रिअल सक्सेस झालेल्या फेडरलिझमच्या इंडियामध्ये, पहा, टू द नेचर ऑफ डेमोक्रेटिक पॉलिटिक्स इन आवर कंट्री. This ensured that the spirit of federalism, respect for diversity and desire for living together become a shared ideal in our country. तर हे महत्वाचं आहे। तर आपल्या देशामध्ये जर तुम्हाला फेडरलिझम का सक्सेस झाले म्हणून विचारला प्रश्न आहे का नाही, कशामुळे सक्सेस झाले, तर हे तुम्हाला लिहावं लागेल। फक्त नुसतं कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत त्यामुळे सक्सेस झाले असं नाही, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स तर असायलाच पाहिजे, ते तर काय आहे, नेसेसरी आहे। आणि त्याच्यानंतर तुमचं जे काय आहे देशामध्ये काय आहे, नेचर ऑफ पॉलिटिक्स इन आवर कंट्री, काय नेचर ऑफ डेमोक्रेटिक पॉलिटिक्स इन आवर कंट्री, हे काय कारण त्याचं पहिलं काय तुमचं हे नेचर ऑफ डेमोक्रेटिक पॉलिटिक्स इन आवर कंट्री। हे नेचर ऑफ डेमोक्रेटिक पॉलिटिक्स जे आपल्या कंट्रीमध्ये काय इन्शुअर केलेले, स्पिरिट ऑफ फेडरलिझम, दॅट द स्पिरिट ऑफ फेडरलिझम, रिस्पेक्ट फॉर डायव्हर्सिटी, आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी आहे, मी सांगितलं तुम्हाला, ऑन द बेसिस ऑफ लिंग्विस्टिक, म्हणजे लँग्वेजच्या बेसिसवर, कास्टच्या बेसिसवर, रिजनच्या बेसिसवर, ठीक आहे, सगळ्या गोष्टी भरपूर साऱ्या गोष्टीच्या बेसिसवर काय आपल्या देशामध्ये डायव्हर्सिटी आहे। आणि त्या डायव्हर्सिटीला काय केलंय आपण सगळ्या लोकांनी काय अकोमोडेट केले, घेऊन चालले। डिझायर फॉर लिव्हिंग टुगेदर, डिझायर म्हणजे सगळेजण आपण काय समजदार आहोत, देशातले आपल्या इंडियातले लोक आणि एकमेकांसोबत काय सगळ्या कास्टच्या लँग्वेजच्या लोकांना आपण काय करतो, घेऊन चालतो, सगळेजण सोबत मिळून मिसळून राहतो। लेट अस लुक ॲट सम ऑफ द मेजर वेज इन विच दिस हॅपन्ड। तर काय आहे, काही जे काही मेजर वेज आहेत त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये फेडरलिझम सक्सेस झालेला आहे ते आपल्याला पाहणार आहोत। तर पहिलं काय आहे, पहिलं मेन फीचर आहे लिंग्विस्टिक स्टेट्स। लिंग्विस्टिक स्टेट्सचा अर्थ काय, स्टेट्स ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज, त्याचा अर्थ लिहून घ्या वाटलं तर स्टेट्स ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज। ठीक आहे, तर लिंग्विस्टिकचा अर्थ तुम्हाला कळला असेल, स्टेट्स ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज त्याला आपण लिंग्विस्टिक स्टेट्स म्हणतो। ठीक आहे, म्हणजे जे काय ह्याच्यानुसार, जसं की फॉर एक्झाम्पल गुजरात स्टेट्स बनवलेलं आहे, इथे गुजरात स्टेट्स, ते गुजराती लोकांसाठी गुजरात स्टेट, राजस्थानी लोकांसाठी जे राजस्थानी लँग्वेज बोलतात त्यांच्यासाठी राजस्थान स्टेट, महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतात लोक त्यामुळे आपण मराठी सगळे बोलतो त्यासाठी महाराष्ट्र स्टेट्स,
आंध्र प्रदेश जे आहे, आंध्र प्रदेश तेलुगू बोलणाऱ्या लोकांसाठी, ठीक आहे. तर हे ऑन द बेसिस ऑफ लिंग्विस्टिक्स हे काय स्टेट्स बनवलेले आहेत. ठीक आहे, पुढे पहा. The creation of linguistic states was the first and major test for democratic politics in our country. तर काय आहे क्रिएशन ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स म्हणजे काय, आपल्या देशामध्ये पहिल्यांदा स्टार्टिंगला काय वेगवेगळ्या कमिटी बसल्या आहे का नाही. 1950 जवळपास 1950 मध्ये वेगवेगळ्या काय भरपूर साऱ्या कमिटी बसल्या की स्टेट्स कसे फॉर्म करायला पाहिजे, लँग्वेजच्या बेसिसवर करायला पाहिजे, रिजनच्या बेसिसवर, कशाच्या बेसिसवर करायला पाहिजे, हे कमिटी बसलेले आहेत. आणि बऱ्याचशा कमिटीनं ह्याला काय केलाय, नकार केलेला आहे. परंतु काय आय थिंक JPV कमिटी म्हणजे ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू आणि दुसरं कोणतं कमिटी होती, त्या कमिटीने काय केलेलं आहे, आता मला पूर्ण क्लिअरली नाव आठवत नाही, त्या कमिटीने काय केलेलं आहे, लिंग्विस्टिक बेसिसवर काय स्टेट्स बनवायला त्यांनी परवानगी दिलेली आहे. ठीक आहे. द क्रिएशन ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स वॉज द फर्स्ट अँड मेजर टेस्ट फॉर डेमोक्रेटिक पॉलिटिक्स इन आवर कंट्री. इफ यू लुक ॲट, पाहायचा पुढला भाग बघूया आपण. इफ यू लुक ॲट, आता याच्या पुढला भाग वर आहे. ठीक आहे. If you look at the political map of India when it began its journey as a democracy in 1947 and that of 2006, you will be surprised at the extent of the changes. Okay, the extent of the changes. Many old states have vanished and many new states have been created. Areas, boundaries and names of the states have been changed. जर आपण जेव्हा आपला देश कधी स्वतंत्र झाला, इंडिपेंडंट झाला 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला देश काय झालेला आहे, इंडिपेंडंट झालेला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तेव्हाचा जो आपला पॉलिटिकल मॅप, कोणता मॅप, पॉलिटिकल मॅप बघितला आणि आताचा सध्याचा म्हणजे आताचा रिसेंटली मॅप बघितला किंवा 2006 चा दिलेला आहे तुमच्या बुक्स मध्ये जो मॅप आहे 2006 चा, 2006 म्हणा किंवा आपण जे आता 2025 मधला जरी मॅप बघितला तुम्ही, तर काय दिसून येईल तुम्हाला, जे काही वेगवेगळे स्टेट्स आहेत त्यांच्या काय सगळं चेंज झालेलं आहे. जवळपास काय झालेलं आहे, एरिया चेंज झालेला आहे, स्टेट्सचा काय झालेला आहे, एरिया चेंज झालेला आहे, बऱ्याचशा मोठ्या स्टेट्स पासून छोटे छोटे बनलेले आहेत स्टेट्स वगैरे. ठीक आहे. आता रिसेंटली म्हणजे काय 2014 मध्ये 2014 मध्ये हे आंध्र प्रदेश ह्या स्टेट्स पासून, आंध्र प्रदेश हे लिंग्विस्टिक बेसिसवर बनणारं पहिलं स्टेट्स होतं. आंध्र प्रदेश म्हणजे भाषानुसार बनणारं पहिलं स्टेट्स होतं. कधी बनलेलं हे 1954 मध्ये पहिलं राज्य 1954 मध्ये आंध्र प्रदेश बनलेलं आहे. परंतु 2014 मध्ये जून 2014 मध्ये आंध्र प्रदेशचं डिव्हिजन झालंय आणि आंध्र प्रदेश पासून दुसरं एक राज्य बनलेलं आहे. काय बनलेलं आहे, तेलंगणा. सगळ्यांना माहित आहे तेलंगणा हे काय राज्य बनलेलं आहे. तेलंगणा आपल्या महाराष्ट्राच्या जवळचं राज्य आहे, हे बनलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे. तर मॅप जर बघितलं तर काय काय चेंज झालेलं आहे, एरिया चेंज झालेला आहे. जेव्हापासून 1947 मध्ये मोठ्या स्टेट्स म्हणून बरेचसे छोटे छोटे स्टेट्स बनलेले आहेत. त्याच्यानंतर नेम, भरपूर साऱ्या स्टेट्सचे काय नेम म्हणजे नाव बदललेले आहेत, नेम चेंज झालेले आहे. त्याच्यानंतर एरिया चेंज झाला, त्यामुळे बाउंड्री पण चेंज झालेली, वेगवेगळ्या स्टेट्सची बाउंड्री चेंज झालेली आहे. म्हणजे हे सगळे चेंजेस तुम्हाला दिसून येतील तुम्हाला पॉलिटिकल मॅप जर बघितलं तर 1947 चा आणि आत्ताचा 2006 किंवा 2025. आता तुमच्या याच्यामध्ये 2006 चा मॅप दिला असं वाटते मला. ठीक आहे, हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरचा पार्ट आपण काय बघूया. ठीक आहे. इन 1947, एकच मिनिट. ठीक आहे. In 1947, the boundaries of several states of India were changed in order to create new states. 1947 मध्ये जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा बाउंड्री काय झालेल्या आहेत, चेंज झालेल्या आहेत वेगवेगळ्या स्टेट्सच्या. कशामुळे चेंज झालेले, इन ऑर्डर टू क्रिएट न्यू स्टेट्स, नवीन राज्य बनवण्यासाठी आहे का नाही, नवीन राज्य बनवण्यासाठी बाउंड्री चेंज झाले. तुम्हाला सांगितले मी, आपला देश कोणता फेडरलिझम आहे, कमिंग टुगेदर फेडरलिझम आहे का होल्डिंग टुगेदर फेडरलिझम आहे, होल्डिंग टुगेदर फेडरलिझम आहे. इंडिया काय आहे, होल्डिंग टुगेदर फेडरलिझमचा पार्ट आहे. आणि होल्डिंग टुगेदर फेडरलिझम काय आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. This was done to ensure that the people who speak the same language lived in the same states. हे कशामुळे केलेले, जे लोक सेम लँग्वेज म्हणतात, जसं महाराष्ट्रातले लोक मराठी ही सेम लँग्वेज बोलतात, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मराठी स्टेट्स महाराष्ट्र बनवलेला आहे. गुजरात बोलणाऱ्या लोकांसाठी गुजराती स्टेट्स बनवलेला आहे. ठीक आहे. वेगवेगळे लँग्वेज बोलणाऱ्या लोकांसाठी ओरिया बोलणाऱ्या लोकांसाठी ओडिसा, भरपूर सारे स्टेट्स आहेत, त्याच्यानुसार ते बनवलेले आहेत. Some states were created not on the basis of language but
टू रिकॉग्नाइज डिफरन्सेस बेस्ड ऑन कल्चर, इथनिसिटी और जिओग्राफी. काही जे स्टेट्स असतील ते काय आहे, म्हणजे आता काही स्टेट्स आहेत, बऱ्यापैकी स्टेट्स लँग्वेजच्या बेसिसवर बनवले आहेत. काय बनवले आहेत? लँग्वेजच्या बेसिसवर बनवलेले आहेत. ठीक आहे. पण काही स्टेट्स आहेत जे लँग्वेजच्या बेसिसवर बनवलेले आहेत, तर ते कशाच्या बेसिसवर बनवले आहेत? डिफरंट बेस्ड ऑन द कल्चर, त्यांची इथनिसिटी और जिओग्राफी, म्हणजे जिओग्राफिकल एरिया, जिओग्राफिकल टेरेन असेल, त्यांचं कल्चर असेल किंवा त्यांची इथनिसिटी, रेस असेल, ह्या बेसिसवर बनवलेत. दीज इन्क्लूड स्टेट्स लाईक, मग असे हे स्टेट्स कोणते आहेत? दीज इन्क्लूड स्टेट्स लाईक नागालँड, उत्तराखंड आणि झारखंड. हे स्टेट्स कशाच्या बेसिस, नागालँड, उत्तराखंड आणि झारखंड हे कशाच्या बेसिसवर बनवलेले आहेत? तर हे कल्चर, इथनिसिटी आणि त्यांची जिओग्राफी याच्यानुसार ते बनवलेले आहेत. आता हे तुम्हाला माहिती आहे, हे उत्तराखंड जे स्टेट्स आहे ते दिसते तुम्हाला, उत्तराखंड हे स्टेट्स आहे उत्तर प्रदेश मधनं बनवलेले. हे उत्तर प्रदेश, युपी दिसते तुम्हाला, ह्या युपी पासून उत्तराखंड बनवलेला आहे, हे तुम्हाला दिसत असतं. तर ह्या इंडियाचा पॉलिटिकल मॅप 2006 चा आहे. तर आपल्याकडे 2025 पण मॅप आहे. हे बघा याच्यामध्ये काय झाले, 2025 मध्ये दोनच चेंजेस झालेले, त्या 2-3 चेंजेस झालेले यामध्ये. हा जे जम्मू काश्मीर तुम्हाला जर स्टेट्स वाटते, ह्या जम्मू काश्मीर स्टेट्स, आता माझं एक्झॅक्टली नाही, तर याच्या 2 युनियन टेरिटरी झाल्या, JK एक युनियन टेरिटरी, जम्मू अँड काश्मीर एक युनियन टेरिटरी आणि ते एक लडाख झालेले, लडाख एक युनियन टेरिटरी झाले. याचे 2 तुकडे झालेत. हे आंध्र प्रदेशचे पण 2 तुकडे झालेत. आंध्र प्रदेशचे एक AP, इथं तेलंगणा बनलेला आहे वरी, तेलंगणा राज्य बनलेला आहे आणि खाली तुमचा आंध्र प्रदेश आहे. ठीक आहे. तर हे एक्झॅक्टली बाउंड्री नाही, मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय. एक्झॅक्टली बाउंड्री तुम्ही काय करू शकता, पॉलिटिकल मॅप जो आहे ते तुम्ही काय करू शकता, बघू शकता. रिसेंटला 2025 चा एक पॉलिटिकल मॅप तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतरचा खालचा पुढचा भाग बघूया आपण. When the demand for the formation of states on the basis of language was raised, some national leaders feared that it would lead to the disintegration of the country. जेव्हा आता आपला देश स्वातंत्र्य झाला, तर तुम्हाला माहिती आहे, मी फक्त 1947 म्हणणार आहे, एक्झॅक्ट डेट सांगणार. 1947 मध्ये आपला देश काय झाला, स्वातंत्र्य झाला, आपल्याला इंडिपेंडंट मिळालं. त्याच्यानंतर काही लोकांनी म्हणजे आपल्या देशामधल्या डिमांड केली. कशाची डिमांड केली? की स्टेट्स फॉर्म करायचे, स्टेट्स बनवायचे. आणि कशाच्या बेसिस? स्टेट्स ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज. कशाच्या बेसिसवर स्टेट्स बनवायचे सांगितले? तर ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज. ह्या लँग्वेजच्या बेसिसवर त्यांनी स्टेट्स बनवायचे असं सांगितलं. ठीक आहे. मग जे काही आपल्या देशाचं का लँग्वेजच्या बेसिसवर स्टेट्स बनवायची यांची डिमांड होती, पण आपल्या देशाचे जे पॉलिटिशियन्स होते ते फिअरफुल होते. काय होते? फिअरफुल होते. का फिअरफुल होते? त्यांना भीती का वाटत होती? कारण आपल्या देशाचं पार्टिशन झालं होतं. तुम्हाला माहिती आहे, आपला जो देश आहे, देशाचा आपल्या हा जो देश आहे त्याच्या देशाचं डिव्हिजन झालं. इकडे एक वेस्ट पाकिस्तान बनला, इथं ईस्ट पाकिस्तान बनला. आताचा सध्याचा हा बांगलादेश आहे, हा वेस्ट पाकिस्तान, हा बाकीचा रेस्ट ऑफ द काय आहे? इंडिया आहे. हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्यांना असं वाटलं की आपल्या देशाचं अनेक पार्टिशन होईल, अनेक डिसइंटिग्रेशन होईल. त्याच्यामुळे ते ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज स्टेट्स बनवायला ते काय करत होते? भीत होते. त्यांनी काय करत होते? नकार करत होते. त्यांनी ते सहमती देत नव्हते. त्याच्या मागचं कारण तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. तर पुढे पहा. द सेंट्रल गव्हर्नमेंट रेजिस्टेड लिंग्विस्टिक स्टेट्स फॉर सम टाइम. काही वेळासाठी रेजिस्टेड म्हणजे त्यांनी काय दिले? लिंग्विस्टिक बेसिसवर स्टेट्स बनवण्यासाठी काय त्यांनी अनुमती दिली का? अनुमती दिली नाही. बट द एक्सपिरियन्स हॅज शोन दॅट द फॉर्मेशन ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स हॅज ऍक्च्युअली, पाहिलं दिसत असेल तुम्हाला, actually made the country more united. It has also made administration easier. तर स्टार्टिंगला जे काही पॉलिटिशियन्स होते, इंडियन पॉलिटिशियन म्हणण्यापेक्षा जे इंडियन लीडर होते स्टार्टिंगला, ते फेअरफुल होते. कशाविषयी होते? फेअरफुल. लिंग्विस्टिक स्टेट्स बनवण्याविषयी काय होते? ते फेअरफुल होते. परंतु एकदाच काय लिंग्विस्टिक स्टेट्स काही वेळानंतर स्टार्टिंगला ते काय केले? रेजिस्ट केले, आहे का नाही? फेअरफुल होते म्हणून त्यांनी नकार दिला. परंतु नंतर त्यांनी लिंग्विस्टिक स्टेट्स फॉर्म केले आणि लिंग्विस्टिक स्टेट्स फॉर्म केल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून धोका झाला नाही, तर काय झालाय? फायदा झालेला आहे का नाही? ऍक्च्युअली मेड द कंट्री मोर युनायटेड. आपली कंट्री लिंग्विस्टिक स्टेट्स बनवल्यामुळे काय झालेले? मोर युनायटेड. इट हॅज ऑल्सो मेड ऍडमिनिस्ट्रेशन इजियर. आणि ऍडमिनिस्ट्रेशन जे कॅरी आउट करणे, आहे का नाही, ते कॅरी आउट करण्यासाठी काय झालेलं आहे? ते पण आपल्याला युजफुल झालेलं आहे, इझियर झालेलं आहे. हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे ते आपण बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट जो आहे तो आपला लँग्वेज पॉलिसी. नेक्स्ट पार्ट काय आहे आपला? लँग्वेज पॉलिसी. आता बघायचं आपल्याला काय बघायचं आहे? लँग्वेज पॉलिसी बघायची आहे. ठीक आहे.
A second test for Indian Federation is the language policy. तर पहिली टेस्ट काय होती, स्टेट्स ऑन द बेसिस ऑफ लिंग्विस्टिक, है का नाही, लँग्वेजच्या बेसिसवर काय आहे स्टेट्स, आणि त्याच्यानंतर लँग्वेज पॉलिसी. सेकंड टेस्ट फॉर इंडियन फेडरेशन इज द लँग्वेज पॉलिसी. आवर कॉन्स्टिट्यूशन डिड नॉट गिव्ह द स्टेटस ऑफ नॅशनल लँग्वेज टू एनी लँग्वेज. हे महत्वाचा शब्द आहे, ठीक आहे, अंडरलाईन करून घ्या. our constitution did not give the status of national language. कोणती लँग्वेज, national language to any one language. तर ठीक आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नॅशनल लँग्वेज म्हणून कोणत्याही लँग्वेजला अनुमती दिलेली नाही. काय म्हणून, नॅशनल लँग्वेज म्हणून. ही गोष्ट लक्षात घ्या, नॅशनल लँग्वेज म्हणून, ठीक आहे. हिंदी वॉज आयडेंटिफाइड ऍज अ ऑफिशियल लँग्वेज. पहा, महत्वाची गोष्ट, नॅशनल लँग्वेजवर प्रश्न येऊ शकतो. हिंदी नॅशनल लँग्वेज आहे म्हणून म्हणू शकतात, तर हिंदी ही नॅशनल लँग्वेज नाही, तर हिंदी आयडेंटिफाय केलेली आहे. हिंदी वॉज आयडेंटिफाइड ऍज अ ऑफिशियल लँग्वेज. हिंदी काय आहे, ऑफिशियल लँग्वेज म्हणून आयडेंटिफाय केलेली आहे. ऑफिशियल लँग्वेज, ह्याच्यामध्ये फरक आहे, नॅशनल लँग्वेज आणि ऑफिशियल लँग्वेज मध्ये फरक आहे. तर ऑफिशियल लँग्वेज म्हणून आयडेंटिफाय. बट हिंदी इज मदर टंग ऑफ ओनली अबाउट 40% ऑफ इंडियन्स. पण हिंदी विषयी प्रॉब्लेम काय, हिंदी जे बोलणारे लोक आहेत ते फक्त 40% आहेत. आपल्या देशामधल्या 100% लोकांपैकी हिंदी फक्त 40% लोक बोलतात, बाकीचे ज्यांच्या त्यांच्या रिजनल लँग्वेजेस बोलत असतात. पहा पुढे पहा. Therefore, there were many safeguards to protect other languages. Besides Hindi, there are 21 other languages recognized as scheduled languages by the Constitution. तर हिंदी ही ऑफिशियल लँग्वेज कन्सिडर केली गेली, परंतु हिंदी ही 40%च लोक बोलतात आपल्या देशातले. त्याच्यामुळं भरपूर सारे सेफगार्ड केलेले आहेत. कशासाठी सेफगार्ड केलेले आहेत, सेफगार्ड्स प्रोव्हाइड केलेले टू प्रोटेक्ट अदर लँग्वेजेस. जसं दुसऱ्या लँग्वेजेस, जसं मराठी असेल, हिंदी असेल, बेंगाली असेल, मल्याळम असेल, तेलुगू असेल, ह्या लँग्वेजला प्रोटेक्ट करण्यासाठी भरपूर सारे काय केलेले सेफगार्ड दिलेले आहेत. इथपर्यंत काय असेल तुम्हाला. नेक्स्ट पहा, अ कॅन्डिडेट इन अन एक्झामिनेशन कंडक्टेड. पहा, तर हे किती लँग्वेजेस म्हणजे 21+1 म्हणजे एकूण तुमच्या 22 लँग्वेजेस आहेत. कशामध्ये, आपल्या देशाचं जे काही शेड्यूल आहे, 8th शेड्यूल आहे. कोणतं शेड्यूल आहे, 8th शेड्यूल आहे. शेड्यूल 8 शेड्यूल मध्ये ह्या 22 लँग्वेजेस आहेत, ठीक आहे. अ कॅन्डिडेट इन द एक्झामिनेशन कंडक्टेड फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट पोझिशन्स may opt to take the examination in any of these languages. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, समजा एखादा व्यक्ती महाराष्ट्रामधला व्यक्ती आहे आणि तो कशाची एक्झाम देतो, सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम देतो, सेंट्रल गव्हर्नमेंटची. तर तो व्यक्ती सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झामला म्हणजे तो मराठी चूज करू शकतो. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते, मराठी चूज करू शकतो, हिंदी चूज करू शकतो, कोणती लँग्वेज चूज करू शकतो. म्हणजे ह्या 22 लँग्वेज आहेत. ह्या 22 लँग्वेज पैकी कोणत्याही लँग्वेज मध्ये तो काय करू शकतो, पेपर देऊ शकतो. स्टेट्स टू हॅव देअर ओन ऑफिशियल लँग्वेजेस. वेगवेगळ्या स्टेट्स आहेत, त्या स्टेट्सचे स्वतःच्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. जसं महाराष्ट्राची ऑफिशियल लँग्वेज काय आहे, मराठी आहे. महाराष्ट्राची ऑफिशियल लँग्वेज काय, मराठी, ठीक आहे. तसं वेगवेगळ्या स्टेट्सच्या वेगवेगळ्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. मच ऑफ द गव्हर्नमेंट वर्क टेक्स प्लेस इन द ऑफिशियल लँग्वेजेस ऑफ द कन्सर्न स्टेट. ठीक आहे. मच ऑफ द गव्हर्नमेंट वर्क टेक्स प्लेस म्हणजे भरपूर सारखे काही गव्हर्नमेंटचं वर्क असेल, वेगवेगळे लॉ बनवणे. आता जसं की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते, तिथे IPC असेल किंवा कॉन्स्टिट्यूशन असेल, वेगवेगळ्या काही जे काही पॉलिसी असेल त्याला म्हणजे जसं कॉन्स्टिट्यूशनला ट्रान्सलेट केलेलं आहे मराठीमध्ये, IPC ला ट्रान्सलेट केलेलं आहे, अशा प्रकारचं भरपूर सारं दस्तऐवज त्यांनी काय केलेलं आहे, मराठीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तसंच अदर राज्यांनी पण, स्टेट्सनी पण काय केलेलं आहे, कन्वर्जन केलेलं आहे. पुढे पहा, अनलाइक श्रीलंका द लीडर्स ऑफ आवर कंट्री अडॉप्टेड अ व्हेरी कॉशियस ॲटिट्यूड इन स्प्रेडिंग द यूज ऑफ हिंदी. तर जसं मागच्या म्हणजे चॅप्टर 1 मध्ये तो घेतला नाही चॅप्टर, पण त्या चॅप्टर मध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर त्या चॅप्टर मध्ये तर जे काय आहे, जे काही श्रीलंकेमध्ये लोक होते काय केलेले, त्यांनी इम्पोज केलेले, जी काही लँग्वेज होती त्यांची इम्पोज केलेली ऑफिशियल लँग्वेज स्टेट्सची बाकी लोकांवर. तसं आपल्या देशामध्ये घडलेलं नाही. तर आपण काय व्हेरी अडॉप्टेड म्हणजे कंट्री मधले जे काही लीडर्स होते आपल्या, अडॉप्टेड
अ व्हेरी कॉशियस ॲटिट्यूड इन स्प्रेडिंग द यूज ऑफ हिंदी, म्हणजे कोणावर जबरदस्ती फोर्स केलेला नाही, ज्यांना जी भाषा बोलायची ती भाषा बोलू शकता. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन द यूज ऑफ इंग्लिश फॉर ऑफिशियल पर्पजेस वॉज टू स्टॉप इन 1965. तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपलं हे केलेलं आहे, म्हणजे ऑफिशियल पर्पज साठी आपल्या देशांमध्ये इंग्लिश लँग्वेजचा यूज करत होते, आणि 1965 च्या नंतर म्हणजे ऑफिशियल पर्पज म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे एखादा लॉ बनवायचा आहे, एखादा रूल बनवायचा आहे, 1965 च्या नंतर ते आपल्याला स्टॉप करायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण हिंदीमध्ये ते काय करणार, आपण यूज करणार, हिंदीमध्ये बनवणार. ठीक आहे. However, many non-Hindi speaking states demanded that the use of English continue. परंतु हे 1965 मध्ये कशाचा यूज स्टॉप होणार होता, लँग्वेज इंग्लिशचा. कोणती लँग्वेज, इंग्लिश लँग्वेजचा काय यूज स्टॉप होणार होता, परंतु इंग्लिशचा यूज स्टॉप होणार होता, आणि त्याच्यानंतर हिंदीमध्ये जे काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स बनणार होते. परंतु जे काय आहेत नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट जे पर्टिक्युलरली साऊथ इंडिया मधले जे स्टेट्स आहेत, महाराष्ट्राच्या खाल्ले आंध्र प्रदेश असेल, कर्नाटका असेल, आहे का नाही, तामिळनाडू असेल, केरला असेल, तेलंगणा असेल, हे स्टेट्स नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट्स आहेत. तर ह्यांनी काय केले, अपोज केलेलं आहे. कशाला अपोज केलेलं आहे, ह्या हिंदी ऑफिशियल लँग्वेज बनवण्याला. त्याच्यामुळे 1965 च्या नंतर कंटिन्यूअस इंग्लिशचा वापर ऑफिशियल लँग्वेज साठी झालेला आहे. However, many नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट डिमांडेड दॅट द यूज ऑफ इंग्लिश कंटिन्यू, इंग्लिशचा यूज कंटिन्यू राहू द्या असं त्यांनी म्हणलेलं आहे, स्टॉप होणार होता. पहा, इन तामिळनाडू दिस मुवमेंट टूक अ व्हायलेंट फॉर्म. द सेंट्रल गव्हर्नमेंट रिस्पॉन्डेड बाय अग्रीइंग टू कंटिन्यू द यूज ऑफ इंग्लिश अलॉंग विथ द हिंदी फॉर ऑफिशियल पर्पजेस. तर तामिळनाडू एक स्टेट्स आहे, तुम्हाला माहित असेल, तामिळनाडू आपल्या देशाचं सदर्न स्टेट्स आहे. ठीक आहे, सदर्न साईडला. ठीक आहे. तर ह्या तामिळनाडूमध्ये व्हायलंट काय झालेलं आहे, व्हायलंट मुवमेंट टूक प्लेस, आहे का नाही. तर मुवमेंट टूक प्लेस टूक ॲज अ व्हायलंट फॉर्म. त्याच्यामुळे आपल्या सेंट्रल जे गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यालाच युनियन गव्हर्नमेंट म्हणतो, त्यालाच आपण नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतो. तर त्यांनी काय केलेलं आहे, ऍग्री केलेलं आहे की यूज ऑफ इंग्लिश अलॉंग विथ हिंदी, इंग्लिश आणि हिंदीचा म्हणजे कंटिन्यू वापर, म्हणजे यूज ऑफ इंग्लिश, हिंदी सोबत इंग्लिशचा यूज करायला त्यांनी काय केले, ऍग्री केले. मेनी क्रिटिक्स थिंक दॅट दिस सोल्युशन फेवर द इंग्लिश स्पीकिंग एलिट. तर मेनी क्रिटिक्स म्हणजे जे काही क्रिटिसाइज करतात त्यांनी काय केलेले, दिस सोल्युशन फेवर द इंग्लिश स्पीकिंग एलिट म्हणजे जे काही आहे इंग्लिश स्पीकिंग बोलणार, म्हणजे इंग्लिश लँग्वेज बोलणारे, त्यांना हे काय झालेलं आहे, फायद्याचं झालेलं आहे असं मेनी काय आहे, जे काय क्रिटिक आहेत त्यांनी असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर पुढला भाग बघूत आपण. ठीक आहे. प्रमोशन ऑफ हिंदी पहा, याच्यानंतर पहा प्रमोशन ऑफ हिंदी, एकच मिनिट. ठीक आहे. तर पहा, प्रमोशन ऑफ हिंदी कंटिन्यूज टू बी द ऑफिशियल पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे जी काही हिंदी लँग्वेज आहे त्याला हिंदीला प्रमोट करणे आपल्या काय आहे, हिंदीला प्रमोट करणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काम आहे. कंटिन्यूज टू बी द ऑफिशियल पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कशाला प्रमोट करणं. प्रमोशन डज नॉट मीन दॅट द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन इम्पोज हिंदी ऑन स्टेट्स वेअर पीपल स्पीक अ डिफरंट लँग्वेज. प्रमोशन म्हणजे काय, अशाच्या प्रमोशन म्हणजे काय, प्रमोशन म्हणजे सिम्पली प्रमोट करणे, परंतु इथं जोर जबरदस्ती न करणे. म्हणजे प्रमोट करते म्हणजे ज्यांना बोलायचे ते बोलू शकतात, परंतु इथं जबरदस्ती वगैरे कोणत्याही स्टेट्सवर कोणावर आहे का, नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जिथं आता जसं महाराष्ट्रामध्ये मराठी लोक बोलतात, तर आपली जी काही ऑफिशियल महाराष्ट्राची मराठी लँग्वेज आहे, तर मराठीमधनच आपले काही जे काही ऑफिशियल दस्तावेज सगळ्या गोष्टी मराठीमधनं आहेत. तसेच अदर राज्याचं पण आहे, त्यांच्या रिजनल लँग्वेज मध्ये आहेत. द फ्लेक्झिबिलिटी शोन बाय द इंडियन पॉलिटिकल लीडर्स हेल्प आवर कंट्री अवॉइड द काइंड ऑफ सिच्युएशन दॅट श्रीलंका फाइंड्स इटसेल्फ इन. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये लँग्वेजच्या बाबतीमध्ये आपल्या ज्या लीडरना आहे काय केलेलं आहे, फ्लेक्झिबिलिटी दाखवलेली आहे. काय दाखवलेलं आहे, फ्लेक्झिबिलिटी दाखवलेली आहे. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे फ्लेक्झिबल म्हणू शकतो आपण, म्हणजे त्यांनी इम्पोज केलेलं नाही. त्याच्यामुळं अशा प्रकारचे म्हणजे जे काही श्रीलंकेमध्ये काही सिच्युएशन झालेली आहे ती सिच्युएशन आपल्या देशामध्ये झालेली नाही आहे. तर इथपर्यंत कळलं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सेंटर स्टेट रिलेशन्स. आपला नेक्स्ट पॉइंट काय आहे, सेंटर स्टेट्स रिलेशन आहे आपला नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे, तर आपण तो बघूया. ठीक आहे, चला तर एकच मिनिट. तर सेंटर स्टेट्स रिलेशन बघायचं आहे. पहा, सेंटर स्टेट रिलेशन रिस्ट्रक्चरिंग द सेंटर स्टेट रिलेशन इन वन मोर वे इन विच फेडरलिझम हॅज बीन स्ट्रेंथनड इन प्रॅक्टिस.
ठीक है. How the constitutional arrangements for the sharing power work in reality depends on the large extent on the how the ruling parties and leaders. पाहायच्या नंतरचा पाठ पाहू आपण. एकच मिनिट मी खाली घेतो. ठीक आहे. पहा, तर आपण एकदाच पाहून घेऊया, एकदाच पॅरेग्राफ आपण वाचून घेऊया का आहे तो पॅरेग्राफ. ठीक आहे. तर पहा, रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय, रिस्ट्रक्चर करणे एखादी गोष्ट. द सेंटर स्टेट रिलेशन इन वन मोर वे इन विच फेडरलिझम हॅज बीन स्ट्रेंथनड इन प्रॅक्टिस. हाऊ द कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट्स फॉर शेअरिंग पॉवर वर्क इन रियालिटी डिपेंड्स ऑन लार्ज एक्सटेंट ऑन हाऊ द रुलिंग पार्टीज अँड लीडर्स फॉलो दिस अरेंजमेंट्स. म्हणजे एखादी गोष्ट रिटर्न मध्ये आहे त्याच्यामुळे काय होत नाही, म्हणजे थेअरीपेक्षा प्रॅक्टिस महत्वाची आहे. थेअरीपेक्षा काय आहे, प्रॅक्टिस महत्वाची आहे. थेअरी अँड प्रॅक्टिस म्हणतो ना आपण, म्हणजे एखादी गोष्ट थेअरीमध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून दिले म्हणून होत नाही, तर त्याची काय करायला पाहिजे, काटेकोरपणे पालन करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे, तर त्याच्यामुळेच काय होते, कोणतीही गोष्ट पॉसिबल असते. फॉर अ लॉंग टाइम द सेम पार्टी रूल्ड बोथ द स्टेट्स, बोथ द center and in most of the states. This meant that the state government did not exercise their right as autonomous federal units. आता आपला देश 1947 मध्ये काय झाला, इंडिपेंडंट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल, इथे दिलेलं नाही पण मी सांगतो तुम्हाला, आयएनसी, इंडियन नॅशनल काँग्रेस. काँग्रेसचं पूर्ण नाव काय, आयएनसी आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस. तर इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे आपल्या देशामध्ये सेंट्रल लेवलला आणि मोस्ट ऑफ द स्टेट्स मध्ये होते. त्याच्यामुळं सेंटर आणि स्टेट्स मध्ये जो काही डिस्प्यूट होणार होता तो डिस्प्यूट झाला नाही. सेंटर आणि स्टेट्स मध्ये डिस्प्यूट झाला नाही, कारण सेंटर मध्ये पण काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आणि मोस्ट ऑफ द स्टेट्स म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच राज्यामध्ये, बऱ्यापैकी सगळ्याच म्हणजे सगळ्याच नाही, काही राज्यामध्ये, केरळ जर सोडलं तर बाकी राज्यांमध्ये, केरळ आणि एक दोन दुसरे सोडले तर बाकी राज्यांमध्ये काय होतं, काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं. त्याच्यामुळे हे जे काही फेडरल चे कॅरेक्टर होते स्मूथली गेलेले आहेत, कारण सेम पार्टीचे लोक सेम गव्हर्नमेंटच्या पॉलिसीला अपोज करत नाहीत. वेगवेगळ्या पार्टीचे म्हणजे वेगळ्या पार्टीचे लोक असतील एका स्टेट्समध्ये आणि सेंट्रलला वेगळा असेल ना स्टेटला वेगळं गव्हर्नमेंट असेल तर त्याच्यामध्ये डिस्प्यूट होत असतात, भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात. ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, तर पुढे पहा. As and when the ruling party at the state level was different, the parties that ruled at the center tried to undermine the power of the states. जेव्हा जेव्हा ही गोष्ट मला माहिती आहे, जेव्हा जेव्हा सेंटरमध्ये आणि स्टेट्समध्ये वेगवेगळ्या सरकार असते तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत असते की जी काही स्टेट्समध्ये गव्हर्नमेंट आहे त्यांच्या काही पॉलिसी असतील, ज्यांचे काही हे असेल त्यांना अंडरमाइन करण्याचा काय प्रयत्न करत असते. इथे दिलेला आहे, एक्सरसाइज द राईट ॲज ऑटोनॉमस फेडरल युनिट. जेव्हा स्टेट्स एखादी गोष्ट करण्यासाठी ऑटोनॉमस युनिट आहेत फेडरलचे, कोण स्टेट्स, आणि त्यांनी एखादी पॉलिसी बनवण्याचा प्रयत्न केला आणि जर ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट जात असेल तर त्याला दाबण्याचा आहे का नाही, त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत असते, प्रयत्न करत असते. अंडरमाइन द पॉवर ऑफ द स्टेट्स. ठीक आहे. इन दोज डेज द सेंट्रल गव्हर्नमेंट वुड ऑफन misuse the constitution to dismiss the states government that. पहा एक मिनिट, आपण खाली घेऊ. इन दोज डेज म्हणजे त्या दिवशी, म्हणजे त्या दिवसांमध्ये, इन दोज डेज द सेंट्रल गव्हर्नमेंट वुड ऑफन misuse the constitution to dismiss the state governments that were controlled by the rival parties. This undermined the spirit of federalism. जेव्हा पहा, हे सेंट्रलला एक वेगळ्या याचं काय आहे, पार्टीचं गव्हर्नमेंट आहे आणि स्टेट्स मध्ये वेगळ्या पार्टीचं गव्हर्नमेंट आहे, तर सेंट्रल वाले लोक काय करायचे, मिसयूज करायचे पॉवर आणि स्टेट्सची जी काय ऑटोनॉमी आहे ते त्याच्यावर गदा आणायचे, म्हणजे स्टेट्सला वेगवेगळ्या त्यांचं काय जे कारभार त्यांच्या मनानुसार करू द्यायचे नाही, त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स आणायचे. ह्याच्यामुळे फेडरलिझम काय आहे, अंडरमाइन झालेला आहे असं आपल्याला दिसून आलेलं आहे. आता पण आपण पाहतो जसं की महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर जेव्हा काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आणि बीजेपीचं गव्हर्नमेंट केंद्रामध्ये होतं, किंवा केंद्रामध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आणि बीजेपीचं महाराष्ट्रामध्ये होतं, किंवा आता सध्या बीजेपीचं गव्हर्नमेंट सेंट्रलला आहे आणि बाकीच्या स्टेट्समध्ये जसं बेंगॉलमध्ये काय आहे, तृणमूल काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. त्याच्यानंतर केरळमध्ये कशाचं गव्हर्नमेंट आहे, केरळाचं तर मार्क्सिस्ट गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे, तर सोशलिस्ट पार्टी आहे. तर त्यांच्या मध्ये केरळामध्ये आणि सेंट्रलमध्ये, किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, किंवा महाराष्ट्रामध्ये ऑफन जेव्हा दुसरं गव्हर्नमेंट असते तर वादविवाद, तंटे, डिस्प्यूट असतात. ठीक आहे. ऑल दिस चेंज्ड सिग्निफिकंटली आफ्टर 1990. दिस पिरियड सॉ द राइज ऑफ रिजनल पॉलिटिकल पार्टीज इन मेनी स्टेट्स ऑफ द कंट्री. दिस वॉज ऑल्सो द बिगिनिंग ऑफ द era of coalition government.
गव्हर्नमेंट ऍट द सेंटर. पहा इथे काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. त्याच्या अगोदर मी हे मिटून घेतो सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला माहित होतं 1990 पर्यंत काय झालेलं आहे, 1990 पर्यंत मोस्टली सेंटर आणि स्टेट्स मध्ये जवळपास सेम गव्हर्नमेंट होते, एक दोन जर सोडलं तर. त्याच्यानंतर काय झालं 1990च्या नंतर भरपूर साऱ्या रिजनल पार्टीज जसं की तुम्हाला रिजनल पार्टी माहिती आहे, वेगवेगळ्या स्टेट्स मधले रिजनल पार्टी. जसं महाराष्ट्रामध्ये रिजनल पार्टी कोणत्या कोणत्या जर सांगायचं असेल तर काय आहे, एनसीपी आहे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरद पवारची. आता त्याचे पण दोन तुकडे झालेत, अजित पवार आणि शरद पवारची. त्याच्यानंतर शिवसेना असेल, त्याच्यानंतर मनसे असेल, अशा भरपूर साऱ्या आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे वेगवेगळे काय आहेत पॉलिटिकल पार्टीज यायला सुरुवात झालेल्या आहेत. त्याच्यामुळं काय झालं, नवीन पॉलिटिकल पार्टी यायला सुरुवात झाल्यामुळं दिस वॉज ऑल्सो द बिगिनिंग ऑफ द इरा ऑफ द कोइलिशन गव्हर्नमेंट. त्याच्यामुळे काय झालेले, कोइलिशन गव्हर्नमेंट स्टार्ट झालेले आहे. तर कोइलिशन गव्हर्नमेंट काय आहे हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. तर कोइलिशन गव्हर्नमेंट हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. इथे त्याची डेफिनेशन पण दिलेली आहे. हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन भरपूर वेळेस तुमच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे किंवा 1 मार्क्ससाठी पण विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. कोइलिशन गव्हर्नमेंट म्हणजे काय पहा, अ गव्हर्नमेंट फॉर्म्ड बाय द कमिंग टुगेदर ऑफ ॲट लिस्ट 2 पॉलिटिकल पार्टीज युजली पार्टनर्स इन कोइलिशन फॉर्म अ पॉलिटिकल अलायन्स अँड अडॉप्ट अ कॉमन प्रोग्राम. तर काय होते पहा, आता कोइलिशन म्हणजे काय, सिंपल साध्या लँग्वेज मध्ये सांगतो मी तुम्हाला. कोइलिशन म्हणजे काय, समजा एक पार्टी आहे, XYZ नावाची एक पार्टी आहे आणि ABC नावाची एक पार्टी आहे. ठीक आहे, ही पण पार्टी मेजॉरिटी मध्ये नाही, ही पण पार्टी मेजॉरिटी नाही, आणि म्हणजे ही स्मॉल पार्टी आहे किंवा मोठी असू शकते, ही स्मॉल पार्टी आहे किंवा मोठी असू शकते. तर त्यांनी काय केले, हे XYZ नावाची पार्टी आणि ABC नावाची पार्टी काय केली, त्यांनी ठरवलं की आपण एकटं जर निवडणूक लढवलं तर आपले जिंकण्याचे चान्सेस कमी असतात. जर आपण दोघं एकत्रित आलो, ह्या दोघांची विचारधारा जवळपास काय सारखी आहे, म्हणजे मिळती जुळती आहे. त्यामुळे ह्या XYZ पार्टी आणि ABC नावाच्या पार्टीने काय ठरवलं की आपण दोघं जण एकत्रित येऊन काय करू, आपण इलेक्शन एकत्रितरित्या लढू आणि त्याच्यानंतर जर सत्तेत आलो तर आपण सत्ता दोघं जण एकत्रितरित्या बनवू. तर ठीक आहे, अशा प्रकारे करार केला. मग हे कमीत कमी याच्यामध्ये काय असतात, ॲट लिस्ट 2 पॉलिटिकल पार्टीज आहे का. The government is formed by the coming together म्हणजे XYZ आणि ABC कमिंग आलेले टुगेदर ऑफ ॲट लिस्ट 2 पॉलिटिकल पार्टीज, कमीत कमी 2. ह्या 2 पेक्षा जास्त पॉलिटिकल पार्टीज येऊ शकतात का, येस, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, कमीत कमी 2 असायला पाहिजे. 2 असेल तरच कोइलिशन बनते. 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉलिटिकल पार्टीज येऊन जे काही हे करतात आहे का नाही, कोइलिशन बनवतात आणि गव्हर्नमेंट नंतर ते जर सत्तेत आलं तर फॉर्म करू शकतात. कोइलिशन कधी बनू शकते, म्हणजे इलेक्शन होण्याच्या अगोदर बनू शकते, इलेक्शन झाल्यावर कोइलिशन बनू शकते, त्याच्या काही रिस्ट्रिक्शन्स वगैरे नाही. ठीक आहे, तुम्हाला हे कळलं असेल. जर आता हे झालं तुमचं थेरॉटिकल एक्झाम्पल, मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. जसं की महाराष्ट्रामध्ये कोइलिशन गव्हर्नमेंट आहे, सेंट्रलला पण कोइलिशन गव्हर्नमेंट आहे. महाराष्ट्रामध्ये कोइलिशन गव्हर्नमेंट आहे का, येस, महाराष्ट्रामध्ये कोइलिशन गव्हर्नमेंट आहे. जसं की कोइलिशन भरपूर सारे कोइलिशन आहेत. जसं की आता पहा, बीजेपी आहे सध्या, आपण पॉवर मध्ये त्यांचं बोलू. बीजेपी एक पार्टी आहे, त्याच्यानंतर एनसीपी, अजित पवारची जी एनसीपी पार्टी आहे, आणि 3rd नंबरला तुमची शिवसेना. ठीक आहे, शिवसेना ही कोणती शिवसेना आहे तुमची, शिवसेना ही याची आहे आपले काय एकनाथ शिंदेजीची. ठीक आहे, म्हणजे बीजेपी तुम्हाला माहित आहे, एनसीपी माहित आहे, शिवसेना माहित आहे, आणि दुसरं तुमची ते आठवलेची रिपब्लिक वगैरे, मनसे बिनसे इकडे तिकडे जातात. पण ह्या 3 मेजर पार्टी आहेत. ह्या 3 मेजर पार्टी मिळून सत्तेमध्ये आहेत. तुम्हाला माहित आहे, आता बीजेपीचे चीफ मिनिस्टर आहेत आपले माननीय देवेंद्र फडणवीस, आणि एनसीपीचे अजितदादा पवार, आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे, हे दोघं उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे हे 3 जण, 3 पॉलिटिकल पार्टीज इथे एकत्रित आले, 3 आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या आहेत सोडून दे त्यांचं. तर ह्या 3 मेन, तर ह्या एकत्रित आलेले आहेत आणि काय बनवले आहेत, कोइलिशन गव्हर्नमेंट बनवले आहेत. तर हे कोइलिशन गव्हर्नमेंटचं काय आहे, प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर दुसरे पण कोइलिशन गव्हर्नमेंट काय आहे, आपलं काँग्रेस आहे. काँग्रेसला मी लिहितो आयएनसी, इंडियन नॅशनल काँग्रेस, आयएनसी महाराष्ट्राचीच गोष्ट करतो, आयएनसी. त्याच्यानंतर एनसीपी आपले शरद पवारची, आणि शिवसेना आपली उद्धव ठाकरेची. शिवसेना तुमची कोणती, उद्धव ठाकरेची युबीटी म्हणतो आपण त्याला. हे पण एकत्रित आलेत आणि काय केलेत त्यांनी, कोलिशन बनवले. हे पण कोलिशन आहे, हे पण कोलिशन आहे. ठीक आहे, तर हे कोलिशन पॉवर मध्ये आहे. तर अशा कोलिशन तुम्हाला अशा प्रकारे समजलं असेल. त्याच्यानंतर पुढे पाहूया,
Since no single party got a clear majority in the Lok Sabha, the major national parties had to enter into an alliance with many parties, including several regional parties, to form a government at the center. म्हणजे हे कोलिशन गव्हर्नमेंट का बनवत आहेत, तर भरपूर सारे कोलिशन गव्हर्नमेंट बनवण्यामागचं कारण का आहे, तर कोलिशन गव्हर्नमेंट का बनवत आहेत, तर कोलिशन गव्हर्नमेंट बनवण्यामागचं कारण हे आहे की मेनी म्हणजे खूप साऱ्या रिजनल पार्टी बनवल्या आहेत. म्हणजे आता काँग्रेस एक अगोदर पार्टी होती, त्याच्यानंतर जनसंघ होता, बीजेपी जनसंघ पासून बीजेपी आलेली आहे, खूप कमी पॉलिटिकल पार्टी होत्या. परंतु ह्या काँग्रेसमध्ये फूट पडली, वेगवेगळ्या याच्यामध्ये मेन पार्टीमध्ये फूट पडली आणि याच्यापासून भरपूर सारे लोक वेगळे गेले. आणि जसं की शरद पवार काँग्रेसची व्यक्ती होती, शरद पवारनी एनसीपी बनवली, तसे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पार्ट्या बनवल्या किंवा दुसऱ्या नवीन पॉलिटिकल पार्ट्या बनल्या. त्याच्यामुळे एखाद्या पार्टीला येऊन सत्तेमध्ये स्वतःच्या जीवावर सत्ता स्थापन करणं काय झालं, कठीण झालं. त्याच्यामुळं ह्या ज्या मोठ्या पार्ट्या आहेत किंवा बाकी सगळ्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत ते एकत्रित आल्या आणि सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न म्हणजे काय प्रयत्न केला. अलायन्स म्हणतो आपण. अलायन्स म्हणजे काय, अलायन्स बनलेलं आहे, अलायन्स, ठीक आहे, म्हणजे एकत्रित आलेला आहे, ठीक आहे, यांचा अलायन्स बनलेला आहे. This lead to a new culture of power sharing and respect for the autonomy of the state government. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, ह्या कोलिशन मध्ये this lead to a new culture of power sharing. आता पहा, मला सांगा, एकच पार्टी पहा, जर समजा हे आयएनसी आहे किंवा बीजेपी आहे, कोणती पार्टी घेऊ शकता, काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. एकच पार्टी जर सत्तेमध्ये आहे तर ती त्यांच्या मनानुसार चालणार, ठीक आहे. परंतु समजा हे आयएनसी मध्ये किंवा बीजेपी मध्ये दुसऱ्याच्या स्मॉल पार्टी म्हणजे स्टेट्स मधल्या, भरपूर साऱ्या स्टेट्स मधल्या, ह्याच्यामध्ये 3-4 म्हणजे 5-6 पार्टीज आल्या, ह्याच्यामध्ये दुसऱ्या 5-6 पार्टी आल्या, तर ह्या आयएनसी ला स्वतःची किंवा बीजेपीला स्वतःची मेजॉरिटी नाही, तर ह्या 5-6 पार्टी आली आणि त्यांनी त्यांच्यासोबत कोलिशन बनवलं, अलायन्स बनवलं आणि गव्हर्नमेंट बनवलं. तर ह्या ज्या पॉलिटिकल पार्टी ज्या आहेत, रिजनल पॉलिटिकल पार्टीज, ह्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं लागते. त्याच्यामुळे काय होते, मोर पॉवर शेअरिंग होते, सगळ्यांकडे पॉवर काय होते, पर्कोलेट होते. आणि रिस्पेक्ट फॉर द ऑटोनॉमी ऑफ द स्टेट्स, आणि वेगवेगळ्या स्टेट्स गव्हर्नमेंटचं चांगल्या प्रकारे काय त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम आहे त्याचे ऐकल्या जातात, ठीक आहे. पहा, हे तुम्हाला फोटो दिलेला आहे, स्टेट्स प्लीड फॉर मोर पॉवर्स. आता जेव्हा हे इंदिरा गांधी दिसतात तुम्हाला, हे प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेसचा, प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी होते, ठीक आहे. आणि इथे दिसेल पॉवर टू द स्टेट्स, हा व्यक्ती इथं वाटत आहे, ठीक आहे. तर हे लोक जे स्टेट्सचे ज्या त्यावेळेसचे काय, हे केरळचा व्यक्ती आहे, ठीक आहे, केरळचा दिसतोय त्यावेळेसचे. केरळा हे काय महाराष्ट्र आहे का हरियाणा आहे, पहा व्यवस्थित दिसत नाही. पहा, एवढंच सांगायचं मला की हे केरळा दिसते, हे महाराष्ट्र किंवा हरियाणा असेल, ठीक आहे. तर हे जे लोक आहेत वेगवेगळे याचे, जाऊ द्या कोणत्या राज्याचे असो, तर हे लोक यायचे म्हणजे याच्या हातात काय दिसते तुम्हाला, एक वाटी दिसते, बाउल दिसते. हे बाउल घेऊन येतात आणि इथं भीक मागतात. काय करतात, बेगिंग करताना दिसेल तुम्हाला, बेग करतात म्हणजे भीक मागतात कोणाला, की आम्हाला ऑटोनॉमी द्या, आम्हाला पॉवर द्या. कारण केंद्रामध्ये हे आयएनसी काय होते, मेजॉरिटी मध्ये होते, इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याच्यामुळे इंदिरा गांधीकडे यायचे की स्टेट्सचे चीफ मिनिस्टर यायचे आणि बेगिंग करायचे, काय करायचे, आम्हाला पॉवर द्या, आम्हाला ऑटोनॉमी द्या, ही पॉलिसी हे करा ते करा. त्याच्यासाठी वेगवेगळं म्हणणं करायचं आणि ते केलं तर करायचे, नाही तर करायचे नाही, मनमानी कारभार करायचे. म्हणजे काँग्रेसचं म्हणून काँग्रेसचं नाही, कोणी म्हणजे स्वतः जर एक पार्टी जर सत्तेत असेल तर मिसयूज ऑफ पॉवर होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्याच्यानंतर पहा, पेरिल्स ऑफ रनिंग अ कोलिशन गव्हर्नमेंट. आता कोलिशन गव्हर्नमेंट जर बनवलं तर कोलिशन गव्हर्नमेंट बनवणं चालवणं ही साधी सोपी गोष्ट आहे का, नाही. कोलिशन गव्हर्नमेंट चालवणं साधी सोपी गोष्ट नाही. पहा, इथं कोलिशन गव्हर्नमेंट दिसते तुम्हाला, इथं फोटो आहे आणि हे सगळं हे करताना दिसतात. आणि हे तुम्हाला माहिती आहे कोण आहे, अटल बिहारी वाजपेयीचा फोटो आहे. अटल बिहारी वाजपेयी कोलिशन गव्हर्नमेंट चालत होते. इथं तुम्हाला तृणमूल काँग्रेसचं दिसते, तृणमूल काँग्रेस आहे. त्याच्यानंतर हे अखिलेशजीचे आपले हे आहे सायकल, पहा इथं पण हे तृणमूल काँग्रेस आहे, पहा दुसरंच आहे, हे तृणमूल काँग्रेस इथं आहे, दोघांचं सारखंच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे अटल बिहारी वाजपेयीचं बीजेपी आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीचे आहेत आणि ही चेअर बनवलेली आहे. आणि ही चेअर कधी डन होऊ शकते, समजा हे यांनी सपोर्ट काढून घेतला किंवा ह्यांनी सपोर्ट काढून घेतला तर ही चेअर काय होऊ शकते, पडू शकते. म्हणजे सरळ सांगायचंय, इथं जे काही कार्टून बनवलेला आहे की कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये सगळ्यांना एकत्रित ठेवणं गरजेचं आहे. कोणी जरी सपोर्ट काढून घेतला तर ही चेअर काय होऊ शकते, पडू शकते. हिअर आर टू कार्टून शोइंग द रिलेशनशिप बिटवीन द सेंटर अँड द स्टेट्स. शुड द स्टेट गो टू द सेंटर विथ अ begging ball, how can the leader of the coalition keep the partners of the government satisfied. हे अशा प्रकारचे दोन प्रकारचं काय दाखवलेलं आहे, इथं डिफरन्स दाखवलेला आहे. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर हे पहा आपलं काय चाललेलं होतं, आय थिंक हे चाललेलं असेल, ठीक आहे. तर आपण एकदाच बघूया काय चाललं होतं, मी एकदाच चेक करून घेतो. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर ऑफ द स्टेट्स दिस ट्रेंड वॉज, पुढे पाहूया. दिस ट्रेंड वॉज supported by major judgments of the Supreme Court that made it difficult for the central government to dismiss the state's government in an arbitrary manner. तर काय आहे हे जजमेंट, म्हणजे वेगवेगळे जे काय आहेत सुप्रीम कोर्टचे जजमेंट काय केलेले, सपोर्ट केलेले आहेत, आणि अशा प्रकारे आर्बिट्ररी मॅनरनी सेंट्रल गव्हर्नमेंट कोणते स्टेट गव्हर्नमेंटची काय जी पॉलिसी असेल काही असेल त्यांचं, ठीक आहे, डिसमिस करू शकत नव्हतं आर्बिट्ररी मॅनरला. दस Federal power sharing is more effective today than it was in the early years after the constitution came into force. म्हणजे जेव्हा अर्ली इयर्स मध्ये, जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे 1947 मध्ये जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर 1951 मध्ये 1951-52 मध्ये जेव्हा इलेक्शन झाले, तेव्हा काँग्रेस पार्टीला काय 80 ला मेजॉरिटी मोस्ट ऑफ द स्टेट्स मध्ये आणि सेंट्रल लेवलला मिळाली. तर त्याच्यामुळे ते मनानुसार काही करायचे प्रॉब्लेम यायचं नाही सहसा. कारण न प्रॉब्लेम येण्यामागचं कारण असं होतं, कारण आयएनसी ही सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासनामध्ये पण इंडियन नॅशनल काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं केंद्र शासनामध्ये, आणि स्टेट्समध्ये पण काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, त्यामुळे स्मूथली चाललं. परंतु 1970s किंवा 80s मध्ये जेव्हा दुसरे स्टेट्स गव्हर्नमेंट आले, तर हे आयएनसी चे लोक असतील, काँग्रेसचे लोक असतील, तर त्यांच्यावर प्रेशर आणू लागले, त्यांना ऑटोनॉमी देण्यात गेले, भरपूर सारे इफेक्ट गोष्टी होत्या, प्रॉब्लेम होते. परंतु जेव्हा हे कोलिशन गव्हर्नमेंट बनलेलं आहे, तर त्यांना म्हणजे सगळ्या लोकांना काय आहे त्यांचा से, म्हणजे काय जे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं लागते, कारण दुसरा पर्यायच नाही, कारण ते त्याच्यामधनं काय करू शकतात, सपोर्ट करू शकतात. मग म्हणजेच काय त्यांना काय मिळालेलं, एक प्रकारचं काय म्हणू शकतो आपण, त्यांना शेअर मिळालेला आहे पॉवर मध्ये. ठीक आहे. दस फेडरल पॉवर शेअरिंग इज मोर इफेक्टिव्ह टुडे दॅन इट वॉज अर्ली इयर्स आफ्टर द कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स. पहा, हे इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. त्याच्यानंतरचं पुढला पार्ट आपण बघूया. लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी ऑफ इंडिया इथे दिलेलं आहे. लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीच्या अगोदर आपण काय करूया, आपण जो काही आपला पार्ट कंटिन्यू होता तो आपण पाहून घेऊया एकदाचा. ठीक आहे. तो बघितल्याच्या नंतर आपण ही लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी बघून घेऊया. ठीक आहे. लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी आणि हा एक चाललेला आहे रिपोर्ट वगैरे. ठीक आहे, आपण बघून घेऊया. एकच मिनिट. ठीक आहे. ठीक आहे, आता हे झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा डिसेंट्रलायझेशनचा टॉपिक आहे, त्यामुळे हे आपलं जे काय आहे ते बघून घेऊया आपण. ठीक आहे. तर हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, इथपर्यंत काही अडचण नसेल तुम्हाला. ओके, कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नाही. त्याच्यानंतर जे काय आहे आता हे जे आहे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, हे आपण काय करूया, बघून घेऊया. तर पहा, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी जे आहे ते आपण पाहूया. ठीक आहे. पहा, पुढे पहा. लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. हाऊ मेनी लँग्वेजेस डू वी हॅव इन इंडिया. तर आपल्या देशामध्ये किती लँग्वेजेस आहेत त्याचा आन्सर देऊ शकतात. तर हजारो लँग्वेजेस आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. द आन्सर डिपेंड्स ऑन हाऊ वन काउंट्स इट. त्याला ओके, लेटेस्ट इन्फॉर्मेशन दॅट वी हॅव इज शोन we have is from the census of India held in 1991. This census recorded more than 1500 distinct languages which people mentioned as their mother tongues. म्हणजे आता पहा, 1991 मध्ये दरवर्षी म्हणजे दर 10 वर्षांनी आपल्या देशामध्ये सेन्सस होते. सेन्सस म्हणजे जनगणना. ठीक आहे, सेन्सस होत असते. आणि 1991 मध्ये जे सेन्सस आहे, तर 1500 लँग्वेजेस काय झालेत, नोट झालेत. म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे काय आहे त्यांची ही मदर टंग आहे. मदर टंग म्हणजे मातृभाषा आहे म्हणून सांगितलेले. तर अशा प्रकारचे 1500 मदर टंग वेगवेगळ्या लोकांच्या अशा नोट केलेल्या आहेत. पहा, these languages were grouped together under some major languages. तर काही हे लँग्वेजेस आहेत वेगवेगळ्या 1500, तर काही मेजर लँग्वेज मध्ये काय केले, त्याला ग्रुप केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, लँग्वेजेस लाईक भोजपुरी, मगधी, बुंदेलखंडी, छत्तीसगढी, राजस्थानी, भिली अँड मेनी अदर्स वेर ग्रुप्ड टुगेदर अंडर हिंदी. तर हे जे काय पहा, तुम्ही जर हे भोजपुरी बघसाल, मग ती बुंदेलखंडी, छत्तीसगड किंवा राजस्थानी असेल, तर हे तुम्हाला हिंदी सारखे वर्जन वाटू शकतात, म्हणजे हिंदीचे वर्जन वाटू शकतात. त्यामुळे त्यांना हिंदीमध्ये काय केलेलं, ग्रुप केलेलं. इव्हन आफ्टर दिस ग्रुपिंग द सेन्सस फाउंड दॅट
114 मेजर लँग्वेजेस. जर अशा प्रकारे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे भोजपुरी, मगधी, बुंदेलखंडी अशा 5-10 लँग्वेज जरी एका मेजर लँग्वेज मध्ये जरी ग्रुप केलं मेन लँग्वेज मध्ये, तरी 114 लँग्वेजेस त्यांना काय आढळून आलेले आहेत, वेगवेगळ्या डिस्टिंक्ट लँग्वेजेस. ऑफ दिस 22 लँग्वेजेस आर नाव इन्क्लुडेड इन द 8th शेड्यूल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड आर देअरफॉर कॉल्ड शेड्यूल लँग्वेजेस. ह्याच्यापैकी ह्या 144 मध्ये किती 22 लँग्वेजेस म्हणजे 22 लँग्वेजेस 22 लँग्वेजेस आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या 8 शेड्यूल मध्ये, हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं 8 शेड्यूल मध्ये काय केलेलं आहे, ह्याला काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. आणि 8 शेड्यूल मध्ये इन्क्लूड केल्यामुळे काय ते कॉन्स्टिट्यूशनल काय सेफगार्ड्स असतात आणि तुमच्या लँग्वेजला काय लँग्वेजचा प्रसार करण्यासाठी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं फंड्स वगैरे मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम्स वगैरे असतात त्याचे एक्झामचे पेपर तुम्ही ह्या लँग्वेज मार्फत देऊ शकता. हे भरपूर सारे फायदे आहेत शेड्यूल लँग्वेज बनल्यावर. अदर आर कॉल्ड नॉन शेड्यूल लँग्वेजेस, आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या म्हणजे ह्या 144 पैकी 22 सोडल्या तर नॉन शेड्यूल लँग्वेजेस आहेत. ठीक आहे. In terms of languages, India is perhaps the most diverse country in the world. जर आपल्या देशामध्ये जेवढ्या लँग्वेजेस बोलल्या जातात तर त्याचा विचार केला जगामध्ये, तर जगामध्ये इंडिया हा मोस्ट डायव्हर्सिटी म्हणजे मोस्ट डायव्हर्स कंट्री आहे लँग्वेजच्या बाबतीत. म्हणजे म्हणण्याचं एकच कारण म्हणजे त्यांना एकच म्हणायचं, काय म्हणायचंय की इंडियामध्ये खूप जास्त लँग्वेज म्हणजे लँग्वेजच्या बाबतीत खूप जास्त डायव्हर्सिटी आहे त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे पहा. ठीक आहे. A look at the enclosed table makes it clear that no one language is the mother tongue of the majority of the our population. हे जर तुम्ही टेबल जर बघितला, हा जर टेबल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, हे लुक म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे टेबल दिलेलं आहे हे जर बघितला तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे लोक म्हणजे मराठी बोलणारे लोक 7.5% आहेत, नेपाळी 0.3%, ओरिया, हिंदी सगळ्यात जास्त आहे, वरून खाली आलेले आहे. ठीक आहे. नाही याच्यामध्ये असं काही नाहीये सिक्वेन्स. ठीक आहे. तर उर्दू बोलणारे 5.2 आहे, तेलुगू. तर तुम्ही जर हे जर टेबल बघितल्या तर तुम्हाला एखादी लँग्वेज बोलणारा मेजर वर्ग तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पर्सेंटेज मध्ये वेगवेगळ्या त्यांच्या मदर टंग बोलत असतात. द लार्जेस्ट लँग्वेज म्हणजे जास्तीत जास्त लोक बोलणारी लँग्वेज कोणती आहे? हिंदी. Hindi is the mother tongue of only about 40% of Indians. If we add to that all those who know Hindi as their second or third language, the total number was still less than 50% in 1991. हे 1991 चा डेटा आहे, खूप जुना डेटा आहे, परंतु आपल्या पुस्तकामध्ये हाच डेटा दिल्यामुळे त्याच्यावरच आपण चर्चा करत आहोत. 40% लोक काय करतात? 40% लोकच हिंदी बोलतात. परंतु जसं आपण बघितलं की वेगवेगळे डायलेक्ट्स आहेत ते हिंदीचेच आहेत. जर किंवा हिंदी बोलणारे म्हणजे जसं आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणारे लोक आहेत आणि भरपूर सारे हिंदी पण बोलणारे लोक आहेत. मराठी बी येते त्यांना, हिंदी पण येते. आणि हे जर हिंदी हे या लोकांची जर हिंदी ऍड केलं तर ते आकडा कुठपर्यंत जाते? जास्तीत जास्त 50% लोकांपर्यंत जाते. म्हणजे 50% लोकांना हिंदी बोलता येत नाही याचा अर्थ होतो. As for English, only 0.02% Indians recorded as their mother tongue. तर जी इंग्लिश बोलणारे लोक म्हणजे इंग्लिश ऍज अ मदर टंग, इंग्लिश बोलणारे लोक आणि मदर टंग रेकॉर्ड करणारे लोक तर 0.02 नाही 0.02 इंग्लिश बोलणारे लोक किती आहेत? तर 0.02 इथं दिलेलं आहे, रेकॉर्ड केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. अनदर 11% नो इट ॲज अ सेकंड और थर्ड लँग्वेज. जे काही अनदर 11% लोक आहेत तर त्यांना म्हणजे जसं इंग्लिश आता लोकांना येते परंतु त्यांची सेकंड किंवा थर्ड लँग्वेज आहे, त्यांची म्हणजे काय मदर टंग वगैरे नाही. तर रीड दिस टेबल केअरफुली बट यू डिड नॉट नीड टू मेमोराइज इट, जस्ट डू द फॉलोइंग. तर हे जे टेबल आहे तुम्हाला काय करायचं आहे? वाचायचं आहे, परंतु तुम्हाला पाठ करायची गरज आहे का? पाठ करायची बिलकुल हा टेबल गरज नाही. फक्त काय करायचंय तुम्हाला याच्यावर थोडंसं केअरफुली काय करायचंय, काळजीपूर्वक एक नजर फिरवायची. नजर याच्यासाठी फिरवायची की कोणते याच्यामध्ये म्हणजे कोणते लोक कोणती लँग्वेज बोलतात हे तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं आहे. पहा इथं बघून घ्या तुम्ही. आसामी बोलणारे लोक 1.6% आहेत, बेंगाली बोलणारे 8.3% आहेत, बोडो बोलणारे लोक किती आहेत? 0.1%, डोंगरी 0.2%, गुजराती 4.9%, हिंदी बोलणारे 40.2% आहेत, कन्नडा 3.9%, काश्मीरी 0.5%, हे सगळे मैथिली, मल्याळम, मराठी बोलणारे 7.5% बऱ्यापैकी मेजॉरिटी मध्ये आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे लोक कोणती लँग्वेज बोलतात ते एक बार सगळं टेबल बघून घ्यायचं आणि तुम्हाला हा टेबल पाठ करायची गरज बिलकुलच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो पाठ आहे तो पाहूया आपण. ठीक आहे. पहा तर हे बघूया आपण, एकच मिनिट.
मी वर घेतो, ठीक आहे. रीड द फॉलोइंग स्क्रिप्ट्स फ्रॉम एन आर्टिकल बाय नोटेड हिस्टोरियन रामचंद्र गुहा. रामचंद्र गुहा नोटेड हिस्टोरियन आहे, त्यांनी लिहिलेले दॅट अपिअर्ड इन द टाइम्स ऑफ इंडिया इन नोव्हेंबर 1, 2006 मध्ये. तर त्याच्या मध्ये त्यांनी रामचंद्र गुहानी काय लिहिलेले आहे ते आपल्याला काय करायचं बघायचं आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे ते आपण एकदाच काय करूया, पाहून घेऊया, ठीक आहे. द रिपोर्ट ऑफ द स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन, ठीक आहे. पहा, The report of the States Reorganization Commission (SRC) was implemented exactly 50 years ago on November 1, 1956. This, in its own time and own way, has also transformed the political and institutional life of the nation. Gandhi and other leaders promised their followers that when freedom came, the new nation would be based on a new set of provinces, this based on the principle of language. However, when India was finally freed in 1947, it was also divided. ठीक आहे. तर हे नोटेड काय हिस्टोरियन आहे, तर त्यांनी हे त्यांचं मत मांडलेलं आहे. द रिपोर्ट कशा, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन हे कधी 50 इयर्स अगो होतं. म्हणजे स्टेट्स रिऑर्गनायझेशन म्हणजे स्टेटला वेगवेगळ्या म्हणजे कशा प्रकारे ऑर्गनाइज करता येईल, कसे स्टेट्स नवीन बनवता येईल त्याच्यासाठी होतं. 1 नोव्हेंबर 1956 च्या नंतर त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. आणि गांधीजी जे वेगवेगळे लीडर होते त्यांनी काय केले, जे प्रोव्हिन्सेस आहेत त्यांना लँग्वेजच्या बेसिसवर वगैरे आपण बनवू वगैरे अशा सांगितलेले होते. त्यांना काय दिलेलं होतं, एक प्रकारचा विश्वास वगैरे दिला होता. हे जास्त एवढं महत्वाचं नाही, ठीक आहे, जास्त चर्चा आपल्याला याच्यावर करायची नाही. पार्टिशन वॉज द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ primordial attachment to one's faith. How many more partitions would that other primordial loyalty language lead to? So run the thinking of Nehru, Patel and Rajaji. ठीक आहे. तर हे एवढं काय महत्वाचं नाही, फक्त एकदाच वाचून घ्या. Far from the undermining Indian unity, linguistic states have helped us strengthen it. It has proved to be the perfectly constituent to be Kannadinga and Indian Bengali. Kannadinga म्हणजे कन्नडा स्टेटला कन्नडिंगा, and Indian Bengali म्हणजे बेंगाल, Indian Tamil and Indian Gujarati and Indian, to sure these states based on language sometimes quarrel with one another. हे लँग्वेजच्या बेसिसवर स्टेट्स बनलेले आहे सगळे. कन्नडिंगा म्हणजे कन्नडिंगा हे लँग्वेज आहे. कन्नडिंगा जसं मराठी म्हणतो आपण महाराष्ट्रीयन, तसं कन्नडिंगा कन्नडचे लोक म्हणतात, बेंगालचे लोक बेंगॉली म्हणतात तसंच, ठीक आहे. हे आपापसामध्ये वादविवाद करत असतात, भांडण करत असतात, ठीक आहे, काही मोठा प्रॉब्लेम नाही. While these disputes are not pretty, they could in fact have been far worse. ठीक आहे. तर पुढे पहा, it is the formation of linguistic states that has allowed India to escape what might have been worse fate. Still, if the sentiment of the native speakers of Telugu, Marathi, etc. all had been disregarded, what we might have here was one language, 14 or 15 nations. ठीक आहे. तर हे प्रॉब्लेम झाला असता त्यांनी. मग हे थोडंसं पॉईंट महत्वाचं आहे. आपल्या देशामध्ये जेव्हा 1947 मध्ये आपला देश इंडिपेंडेंट झाला, कधी 1947 मध्ये जेव्हा आपला देश इंडिपेंडेंट झाल्याच्या नंतर आपण लँग्वेजच्या बेसिसवर म्हणजे 1956 मध्ये आपण लँग्वेजच्या बेसिसवर स्टेट्स रिऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे आपल्या देशाला फायदा झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जर आपण लँग्वेजच्या बेसिसवर जर स्टेट्स बनवले नसतील तर आपल्या देशाचं पार्टिशन खूप देशामध्ये झालेलं असतं. जसं आपल्या देशाचं पार्टिशन झालेलं आहे पाकिस्तान आणि इंडियामध्ये, अशा प्रकारचे तुम्हाला खूप सारे नेशन्स बनलेले असतील, म्हणजे पार्टिशन झालेलं असतील असं म्हणणं आहे. त्याच्यामुळं काय आहे, लँग्वेज नुसार पार्टिशन झालेला तो निर्णय आहे तो योग्यच आहे असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे, सोडून दे. त्याच्यानंतर पुढे पहा, टेक द एक्झाम्पल ऑफ युअर ओन स्टेट्स और एनी अदर स्टेट्स दॅट वॉज अफेक्टेड बाय लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन. राईट अ शॉर्ट नोट फॉर अगेन्स्ट द आर्ग्युमेंट गिवन बाय द ऑथर हिअर ऑन द बेसिस ऑफ दॅट एक्झाम्पल. तर तुम्ही तुमचं जे स्टेट्स आहे, तुम्ही ज्या स्टेट्स मध्ये राहता त्याच्या कसं बनलेलं आहे, कोणत्या लँग्वेजवर, आणि तुमचं म्हणणं काय ते थोडक्यात सांगायचं तुम्हाला. पहा, ठीक आहे, ते काही थोडं महत्वाचं नव्हतं मग त्याच्यावर मी जास्त चर्चा केली नाही. त्याच्यानंतर आपला महत्वाचा जो टॉपिक आहे डिसेंट्रलायझेशन इंडिया, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. काय आहे, decentralization in India. We noted above that federal government have 2 or more tiers of government. तसं आपल्याला माहित आहे फेडरल गव्हर्नमेंट असेल तर त्याला कमीत कमी 2 tier किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोर टियर, जसं इंडियाचं एक्झाम्पल आहे, असतात. We have so far discussed the 2 tier of government in our country. 2 tier गव्हर्नमेंट आपण डिस्कस केलेलं आहे. जसं
पहिल्या लेवलला काय असतं, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यालाच आपण युनियन गव्हर्नमेंट म्हणतो, खाली स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्या खाली या लोकल गव्हर्नमेंट असते, ते आपण डिस्कस केले नाही. बट अ वॉस्ट कंट्री लाईक इंडिया, वॉस्ट म्हणजे मेजर कंट्री, मोठी, बट ए वॉस्ट कंट्री लाईक इंडिया कॅन नॉट बी रन ओनली थ्रू दीज टू टियर स्टेट्स इन इंडिया आर ॲज लार्ज ॲज इंडिपेंडेंट कंट्रीज ऑफ युरोप. तर आपली जी कंट्री आहे कशी आहे, वॉस्ट कंट्री आहे, म्हणजे खूप मोठी कंट्री आहे आणि आपल्या देशामधले जे काही स्टेट्स आहेत, स्टेट्स हे इतके मोठे आहेत जसे की युरोपमध्ये कंट्री आहेत, युरोपमध्ये ज्या कंट्री आहे जसं की युरोपमध्ये बेल्जियम आहे, बेल्जियम तर आपल्या काही काही शहर आहेत तेवढे बेल्जियम एवढे, बेल्जियम असेल, त्याच्यानंतर फ्रान्स असेल, जर्मनी असेल, ठीक आहे, फ्रान्स, जर्मनी, त्याच्यानंतर फिनलँड, हे काही जे काही हे आहेत कंट्री, तर तेवढे तर आपले काय आहेत, राज्य आहेत. त्याच्यामुळे आपली कंट्री अशा प्रकारे रन करू शकत नाही, तर त्यामुळे आपल्याला लोकल गव्हर्नमेंटची गरज आहे. पहा इथं दिलेलं आहे त्यांनी माहिती. इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन उत्तर प्रदेश इज बिगर दॅन रशिया. तर रशियाचा एरिया जवळपास काय आहे, आपल्यापेक्षा 4-5 पटीने मोठा आहे, 4 ते 5 पटीने आपल्यापेक्षा काय मोठा आहे रशियाचा एरिया, ठीक आहे. आणि रशियाच्या पॉप्युलेशन पेक्षा उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन जास्त आहे. तर आपल्या इथं खूप सारे स्टेट्स आहेत, तर तुम्हाला इथं एक गोष्ट कळाली असेल की रशियाचा एरिया आहे आपल्यापेक्षा 4 ते 5 पटीने मोठा आहे एरिया, क्षेत्रफळ, आणि आपल्या एकाच स्टेटची उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन ही रशियाच्या पॉप्युलेशन पेक्षा जास्त आहे, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. In terms of population, Uttar Pradesh is bigger than Russia. Maharashtra is about big as Germany. महाराष्ट्र का आहे, म्हणजे महाराष्ट्राचा जो काही एरिया आहे, महाराष्ट्राचा एरिया कोणा एवढा आहे, तर जर्मनीच्या एरिया इतका आहे त्यांनी सांगितलेलं आहे. मेनी ऑफ द स्टेट्स आर इंटरनली व्हेरी डायव्हर्स. इंटरनली म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण खूप डायव्हर्सिटी आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये खूप सारी डायव्हर्सिटी असं म्हणायचं त्यांना. देर इज अ दस नीड फॉर पॉवर शेअरिंग विद इन द स्टेट्स. म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे, म्हणजे स्टेट्स, महाराष्ट्रामधले लोक मराठी जरी बोलत असेल तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये वेगळी डायव्हर्सिटी आहे, मराठवाड्यामध्ये वेगळे लोक आहेत, त्याच्यानंतर वेस्ट महाराष्ट्रामध्ये वेगळे लोक आहेत, सदर्न महाराष्ट्र आणि नॉर्थ महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे, म्हणजे मेजरली 3 पार्ट तर पडतात, वेस्ट महाराष्ट्र, त्याच्यानंतर आपला मराठवाडा आणि त्याच्यानंतर विदर्भ, इकडं विदर्भ आहे. तर ठीक आहे, अशा प्रकारची डायव्हर्सिटी आहे. चला पुढे पहा. फेडरल पॉवर शेअरिंग इन इंडिया नीड्स अनदर टियर ऑफ गव्हर्नमेंट बिलो दॅट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. दिस इज द नेशन रॅशनल फॉर डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. तर ह्यांना काय म्हणायचे, फेडरल पॉवर शेअरिंग इंडिया नीड्स अनदर टियर ऑफ गव्हर्नमेंट बिलो दॅट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटच्या खाली एक टियर गव्हर्नमेंटचं पाहिजे असं म्हणणं आहे. दिस इज द रॅशनल फॉर द डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणजे काय, सरळ डिव्हिजन ऑफ पॉवर, डिव्हिजन किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर म्हणू शकतो आपण. डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणू शकतो. दस रिझल्टेड अ थर्ड टियर ऑफ गव्हर्नमेंट कॉल्ड लोकल गव्हर्नमेंट. ह्याच्यामुळे थर्ड टियर ऑफ गव्हर्नमेंट बनलेलं आहे आणि आपण त्याला कोणतं गव्हर्नमेंट म्हणतो, लोकल गव्हर्नमेंट असं त्याला आपण काय केलेलं आहे, नाव दिलेलं आहे. पहा पुढे पहा. When power is taken away from central and state government and given to local government, it is called decentralization. आता हे डिसेंट्रलायझेशनची डेफिनेशन आहे, तुम्हाला काय करायचंय, पाठ करायची आहे. डिसेंट्रलायझेशनची डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. काय विचारल्या जाऊ शकते, व्हॉट इज डिसेंट्रलायझेशन असं विचारल्या जाऊ शकते, तर तुम्हाला त्यामुळे हे पाठ करायचंय. काय पाठ करायचं आहे, हे पाठ करायचे. When power is taken away from the state government and given to the local government, it is called decentralization. इथपर्यंत तुम्हाला पाठ करायचं आहे, मी हायलाइट करून दिलेला आहे तुम्हाला. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढला पार्ट बघूया आपण, ठीक आहे. तर पहा, द बेसिक आयडिया बिहाइंड डिसेंट्रलायझेशन इज दॅट देर आर अ लार्ज नंबर ऑफ प्रॉब्लेम्स अँड इश्यूज विच आर बेस्ट सेटल ॲट द लोकल लेवल. पीपल हॅव बेटर नॉलेज ऑफ प्रॉब्लेम्स इन देअर लोकॅलिटीज. दे ऑल्सो हॅव अ better ideas on where to spend money and how to manage things more efficiently. पहा, आता पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्याच्या खाली स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्या खाली काय आहे, लोकल गव्हर्नमेंट आहे. काय आहे, लोकल गव्हर्नमेंट. फॉर एक्झाम्पल आपण काय करू, एक विलेज आहे समजा, लोकल महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक स्टेट आहे समजा, महाराष्ट्र स्टेट आहे आणि त्याच्यामध्ये एक नांदेड काय आहे, डिस्ट्रिक्ट आहे. नांदेड काय आहे, डिस्ट्रिक्ट आहे. नांदेडमध्ये एक काय आहे, स्मॉल विलेज आहे. काय आहे, एक स्मॉल विलेज. आता विलेजचं नाव मी घेत नाही, कोणतं विलेज घ्या तुम्ही, स्मॉल विलेज आहे. नांदेडमध्ये काय आहे, स्मॉल विलेज आहे. तर ह्या विलेजमध्ये ह्या स्मॉल विलेजमध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे,
एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे, हेल्थचा प्रॉब्लेम आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, काय आहे इथल्या लोकांना चांगल्या प्रकारे माहित आहे. म्हणजे इथली लोक जे काही कोणत्याही विलेजचे लोक असतील, नांदेडचे म्हणून म्हणजे कोणत्याही विलेज तिथले जे काही लोकल लोक असतात त्यांच्या एरियामध्ये त्यांच्या गल्लीमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यांना माहित असते. जर तुम्ही म्हणजे सेंट्रलचे लोक किंवा स्टेटचे लोक डायरेक्टली येऊन यांना जर एखादी गोष्ट इम्प्लिमेंट केली तर ते वेस्ट ऑफ मनी होऊ शकते. काय होऊ शकते? वेस्ट ऑफ मनी होऊ शकते. म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत ते वेस्ट जाऊ शकतात. परंतु हे जर पैसे सेंट्रल आणि स्टेटने दोघांनी मिळून जर ह्या विलेजच्या सरपंच असेल, तिथला कोणी सरपंच असेल आहे का नाही, त्यांना जर दिले आणि त्यांना जो फंड दिला, समजा 1 कोटीचा फंड दिला, 1 करोड किंवा काही फंड असेल, आणि त्यांना सांगितले की तुम्हाला ज्या गोष्टी बेसिक गरजेच्या वाटतात त्याच्यावर तुम्ही खर्चवा. मग रोडवर खर्चवा, तुम्ही एज्युकेशनवर खर्चवा, इरिगेशनवर खर्च कसे खर्चायचं आहे. त्याच्यामुळं हे जे पॉवर डिसेंट्रलायझेशन केल्यामुळं, पॉवर शेअरिंग केल्यामुळं, जास्तीत जास्त पॉवर लोकल लोकांना दिल्यामुळं काय होऊ शकते? जास्तीत जास्त विकास होऊ शकते आणि वेस्ट ऑफ रिसोर्सेस आहे ते कमी होऊ शकते. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल. म्हणजे काय आहे? मॅनेज थिंग्स मोर इफिशियंटली, म्हणजे इफिशियंटली काय जे रिसोर्सेसचा यूज होऊ शकते. पुढे पहा. Besides, at a local level, it is possible for the people to directly participate in a decision making. This helps to inculcate a habit of democratic participation. Local government is the best way to realize one important principle of democracy, namely local self government. तर गांधीजी काय म्हणत होते? गांधीजी हमेशा फेवर करत होते कशाला? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला फेवर करत होते. लोक काय म्हणत होते की गांधीजी काय म्हणत होते की लोकांना पॉवर द्या, लोकांना काय करा? पॉवर द्या, असं गांधीजीचे म्हणणं होतं. डिसेंट्रलायझेशन करा, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला ते प्रमोट करत होते. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक आहे, ठीक आहे, तर काय आहे? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे की लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला काय करायचंय? तुम्हाला प्रमोट करायचंय. लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला काय करायचं? प्रमोट करायचंय. मग अशा प्रकारे जर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्टली फंड जर लोकल गव्हर्नमेंटला दिला, समजा ग्रामपंचायतला दिला, तर ग्रामपंचायत मधले जे काही गावातले लोक आहेत तर सरपंचाला डायरेक्टली ओळखतात आणि हे जे सगळे लोक एकत्रित येऊ शकतात, बसू शकतात, चर्चा करू शकतात आणि त्यांच्याकडे जर लिमिटेड जरी फंड असेल तर त्यांनी ठरवू शकतात की कोणत्या गोष्टीवर ते जे पैसे आहेत त्यांनी काय करायला पाहिजे? युटिलाइज करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये त्यामुळे काय होणार आहे? लोकांचं पार्टिसिपेशन काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. पार्टिसिपेशन लोकांचं काय होणार आहे? याच्यामुळे इन्क्रीज होणार आहे. हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, तर पहा, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल लोकांचं पार्टिसिपेशन काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरचा जो काय पुढचा भाग आहे तो आपण बघूया. तर पुढचा भाग काय आहे पहा, इथपर्यंत बघूया आपण. ठीक आहे, पहा. द नीड फॉर डिसेंट्रलायझेशन वॉज रिकॉग्नाइज्ड इन आवर कॉन्स्टिट्यूशन. द नीड फॉर डिसेंट्रलायझेशन वॉज रिकॉग्नाइज्ड इन आवर कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं लिहिलेलं आहे की डिसेंट्रलायझेशन करायला पाहिजे, गरज आहे ही काळाची. सिन्स देन देर हॅव बीन सेव्हरल अटेम्प्ट्स टू डिसेंट्रलाइज पॉवर टू द लेवल ऑफ विलेजेस अँड टाउन्स. त्याच्यानंतर काय? डिसेंट्रलायझेशन साठी वेगवेगळे काय अटेम्प्ट्स केलेले आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणता अटेम्प्ट केलेला आहे पहा, जसं की 73rd अँड 74th अमेंडमेंट ऍक्ट बनवलेला आहे 1992 मध्ये ऍक्ट बनवलेला आहे. हा 73rd आहे तुमचा म्युन्सिपालिटीसाठी आणि 74th आहे तुमचा ग्रामपंचायतसाठी. तर हा मेजर डिसेंट्रलायझेशनचा ऍक्ट आहे. ठीक आहे, पंचायत सीन. त्याच्यानंतरचा पुढचा भाग बघूया आपण. पहा, Panchayats in villages and municipalities in urban areas were set up in all the states, but these were directly under the control of state governments. Elections to these local governments were not held regularly. तर पंचायत म्हणजे हे जे 73rd आणि 74th अमेंडमेंट ऍक्ट येण्याच्या अगोदर म्हणजे आपल्या देशामध्ये डिसेंट्रलायझेशन होतं का? होतं. म्हणजे पंचायत होते का? विलेज मध्ये पंचायत होते, म्युन्सिपालिटी अर्बन एरियाज मध्ये होते, परंतु हे कोणावर म्हणजे त्यांचे इलेक्शन कंडक्ट करणे, तिथं काही जे काही सरपंच असेल ते सरपंचचे इलेक्शन्स असतील म्हणजे लोकल लेवलचे इलेक्शन्स किंवा जे महापौरचे इलेक्शन्स असतात शहरामध्ये, ते इलेक्शन कंडक्ट करणं कोणाच्या याच्यावर होतं? स्टेट्सवर डिपेंड होतं. पण स्टेट्स करायचे कधी मनात येईल ते इलेक्शन नाही करायचे.
म्हणजे स्टेट्सच्या विम्स अँड फॅन्सीवर होतं, ठीक आहे. त्यांची इच्छा झाली तर ते करत होते, नाहीतर नाही. मग त्यामुळे पुढे काय झालं, इलेक्शन टू दिस लोकल गव्हर्नमेंट वेर नॉट हेल्ड रेग्युलरली. इलेक्शन रेग्युलरली कंडक्ट करत नव्हते. लोकल गव्हर्नमेंट डिड नॉट हॅव एनी पॉवर्स और रिसोर्सेस ऑफ देअर ओन, दस देअर वॉज अ व्हेरी लिटल डिसेंट्रलायझेशन इन इफेक्टिव्ह टर्म्स. अशा प्रकारचे म्हणजे ग्रामपंचायत आणि म्युन्सिपालिटीज तर बनवलेल्या होत्या, परंतु त्यांचे इलेक्शन्स रेग्युलरली व्हायचे नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इलेक्शन तर व्हायचेच नाहीत रेग्युलरली, आणि त्यांना फंड्स पण दिल्या जायचे नाहीत. फंड्स, आणि जर फंड्स जर वगैरे नसतील, पैसे नसतील, तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्हाला जर एखादी गोष्ट करायला सांगितली, समजा तुम्ही गावामधले सरपंच आहात आणि तुम्हाला काय करायला सांगितले, तर रोड कन्स्ट्रक्ट करायला सांगितले. काय करायला सांगितलं, रोड कन्स्ट्रक्ट करायला सांगितलं. तुमच्याकडे जर पैसेच नसतील, मनी जर नसेल, तर तुम्ही काय करणार आहे, काही करणार नाही. पैसे पाहिजे ना तुम्हाला काय करण्यासाठी. त्यामुळं तुमच्याकडे पैसे कुठून येणार आहेत, पैशाचं मनी येण्याचं, तुम्ही सरपंच जर असाल तर एक काय पाहिजे, फिक्स साधन पाहिजे. म्हणजे तुम्हाला इकडून इतके पैसे येणार, स्टेट गव्हर्नमेंट किती देणार, सेंट्रल गव्हर्नमेंट किती देणार, किंवा तुम्ही कोणते टॅक्स वगैरे लावून तुम्ही कसे पैसे कमवणार, हे तुम्हाला मेजर साधन माहित पाहिजे. A major step towards decentralization was taken in 1992. जसं मी तुम्हाला सांगितलं, ते मेजर स्टेप घेतलेले आहे. 1992 मध्ये काय केलेलं आहे, 73rd आणि 74th हे अमेंडमेंट ऍक्ट बनवलेलं आहे. तर त्यांनी दिलेलं मी तुम्हाला सांगायला, ठीक आहे. मेजर स्टेप म्हणजे 73rd आणि 74th अमेंडमेंट ऍक्ट बनवलेला आहे 1992 मध्ये. द कॉन्स्टिट्यूशन वॉज अमेंडेड टू मेक द थर्ड टियर ऑफ डेमोक्रेसी मोर पॉवरफुल अँड इफेक्टिव्ह. कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट बनवले आणि हे काय केलेले आहे, चेंजेस केलेले. पहा काय काय चेंजेस केलेले कॉन्स्टिट्यूशन मध्ये. नाव इट इज अ कॉन्स्टिट्युशनली मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी टू होल्ड रेग्युलर इलेक्शन्स टू द लोकल गव्हर्नमेंट बॉडीज. पहा, म्हणजे अगोदर काय व्हायचं, म्हणजे एखादा सरपंच बनला तर 10 वर्ष 15 वर्ष तोच राहायचा, किंवा स्टेटच्या मनात आलं तर त्याला कधी पदावून काढून टाकायचे, त्याचे इलेक्शन्स व्हायचे नाही, काही नाही. परंतु आता काय कॉन्स्टिट्यूशन मध्ये बंधनकारक आहे. जर एखादा काय आहे, समजा दर 5 इयर्स, काय एव्हरी 5 इयर्स, after every 5 years काय इलेक्शन्स कंडक्ट करणं ग्रामपंचायतची किंवा म्युन्सिपॅलिटीची कंपल्सरी आहे, म्हणजे मॅन्डेटरी आहे, ठीक आहे. मध्येच जर एखादी बरखास्त झाली ग्रामपंचायत वगैरे, तर स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये काय त्याचे इलेक्शन करणं काय बंधनकारक आहे. Seats are reserved in the elected bodies and executive heads of these institutions for scheduled caste, scheduled tribes and other backward classes. तर हे याच्यामध्ये वेगवेगळ्या सीट्स जे आहेत ते वेगवेगळ्या लोकांसाठी रिझर्व्ह केलेले आहेत. जसं की कोणासाठी रिझर्व्ह केलेलं आहे, सीट्स म्हणजे ओबीसी चे लोक असतील, ओबीसी साठी सीट्स ग्रामपंचायतमध्ये म्युन्सिपालिटीमध्ये रिझर्व्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर एससीचे लोक आहेत त्यांच्यासाठी रिझर्व्ह केलेलं आहे. एसटी ट्रायबल लोक आहेत त्यांच्यासाठी रिझर्व्ह केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण महिलांसाठी सुद्धा आहे का नाही, वुमनसाठी सुद्धा आपण सीट्स रिझर्व्ह केलेले आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे रिझर्वेशन सुद्धा दिलेले आहेत त्याच्यामध्ये इलेक्शन मध्ये. ऍटलिस्ट 1/3 ऑफ ऑल पोझिशन्स आर रिझर्व्ड फॉर वुमन, इथं दिलेलं आहे. आता हे सेंट्रल लेवलचं आहे, हे सेंट्रल लेवलचं एनसीईआरटीचं बुक आहे. तर सेंट्रल लेवलचं म्हणजे सगळ्या राज्यांचं सांगते तिथं, पण महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर ऍटलिस्ट कमीत कमी 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे किती पर्सेंटेज मध्ये जर काढलं तर 33% सीट्स ह्या कोणासाठी रिझर्व्ह असल्या पाहिजे, वुमनसाठी, महिलांसाठी रिझर्व्ह असल्या पाहिजे. अशा प्रकारचं काय आहे प्रोव्हिजन केलेलं आहे. इथं इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. पहा पुढे पहा याच्यानंतर, अन इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूशन कॉल्ड द स्टेट इलेक्शन कमिशन हॅज बीन क्रिएटेड इन ईच स्टेट टू कंडक्ट पंचायत अँड म्युन्सिपल इलेक्शन्स. पहा हे महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकते. तर आता हे ह्या अमेंडमेंट नुसार तुम्हाला सांगितलं की अगोदर म्हणजे म्युन्सिपॅलिटीज होत्या का, होत्या, ग्रामपंचायत होत्या का, होत्या, परंतु त्यांचे इलेक्शन्स वगैरे रेग्युलरली व्हायचे नव्हते. त्यांना पॉवर वगैरे होते का, नाही. जर स्टेट गव्हर्नमेंटच्या मनात आलं तर इलेक्शन कंडक्ट करायचे, मनात आलं तर त्यांना बरखास्त करायचे, त्यांना रिसोर्सेस वगैरे नव्हतं, सगळ्या गोष्टी नव्हत्या. आता 73rd आणि 74th अमेंडमेंट नुसार काय केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे की इलेक्शन्स कंडक्ट करणं कंपल्सरी झालेलं आहे. वेगवेगळे रिसोर्सेस त्यांना स्पेसिफिक केलेले आहेत, म्हणजे वेगवेगळे ग्रामपंचायत असतील, म्युन्सिपालिटीज असतील, ते पैसे कुठून कमवणार, कसे खर्च करणार, हे सगळं त्यांना काय केलेलं आहे, स्पेसिफिकली सांगलेलं आहे. पहा त्याच्यानंतरचा पुढला पार्ट पहा काय म्हणत होतो तुम्ही, हे अँड इंडिपेंडंट. पहा हे सांगायचं स्टेट इलेक्शन कमिशन. आता इलेक्शन्स रेग्युलरली होत नव्हते,
त्याच्या मागचं मेन कारण होतं की इलेक्शन्स कोण कंडक्ट करणार. आता त्याच्यासाठी इलेक्शन्स रेग्युलर हो, सगळ्या गोष्टी व्हावा, तर SEC इस्टॅब्लिश केलेलं आहे. काय आहे SEC म्हणजे काय, स्टेट इलेक्शन कमिशन. आता स्टेट इलेक्शन कमिशन काय केलेलं आहे, वेगवेगळ्या राज्यांना सांगितलेले की वेगवेगळ्या राज्यांना तुम्ही काय करा, स्टेट आपापल्या राज्याचे ग्रामपंचायतचे आणि म्युन्सिपॅलिटीचे इलेक्शन्स कंडक्ट करण्याचे स्टेट इलेक्शन कमिशन काय करा, तुम्ही इस्टॅब्लिश करा. आणि ह्या स्टेट इलेक्शनचं कमिशनचं काम काय आहे, तुमचे लोकल गव्हर्नमेंट्स जे आहेत म्हणजे लोकल बॉडी आहेत, काय लोकल बॉडी, जसं की तुमच्या लोकल बॉडी कोणत्या आहेत, म्हणजे म्युन्सिपॅलिटी असते तुमची, महानगरपालिका, त्याच्यानंतर नगरपंचायत असते आणि तुमची ग्रामपंचायत असते. ह्या बॉडीचे इलेक्शन्स कंडक्ट करणं कोणाचं काम आहे, तर स्टेट इलेक्शन कमिशन. इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. आणि नॅशनल इलेक्शन कमिशन जे असते, नॅशनल इलेक्शन कमिशन किंवा डायरेक्टली आपण त्याला इलेक्शन कमिशन पण म्हणतो. इलेक्शन कमिशन म्हणलं तर नॅशनल इलेक्शन कमिशन. ह्याचं काम काय असते, तर हे जे लोकसभा त्याच्यानंतर राज्यसभा RJ म्हणजे लोकसभा LSV लिहितो, राज्यसभा RS लिहितो, लोकसभा राज्यसभा आणि त्याच्यानंतर स्टेट असेंब्ली ह्यांचे इलेक्शन कंडक्ट करण्याचं कोणाचं काम राहते, तर नॅशनल इलेक्शन कमिशन किंवा सिम्पली इलेक्शन कमिशनचं काम असते. हे तुम्हाला माहित पाहिजे, इथपर्यंत माहिती कळली असेल. तर पुढे माहिती पहा, द स्टेट गव्हर्नमेंट आर रिक्वायर्ड टू शेअर सम पॉवर्स अँड रेव्हेन्यूज विथ लोकल गव्हर्नमेंट बॉडीज. द नेचर ऑफ शेअरिंग व्हॅरीज फ्रॉम स्टेट टू स्टेट. तर काय आहे, आता हे स्टेट गव्हर्नमेंटने काय करायचे, वेगवेगळे पॉवर काय करायचे, थोडेसे पॉवर म्हणजे टॅक्सेशनचे पॉवर्स काय करायचे, लोकल गव्हर्नमेंटला द्यायचे. आणि जेणेकरून हे लोकल गव्हर्नमेंट आपले काय करतील, रिसोर्सेस बनवतील वेगवेगळ्या गोष्टीसाठी. तर हे नेचर आहे पॉवर शेअरिंगचं, स्टेट टू स्टेट काय करते, व्हॅरी करत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे दिलेलं नाही. रुरल लोकल गव्हर्नमेंट इज पॉप्युलरली नोन ॲज अ नेम पंचायती राज. तर रुरल लोकल गव्हर्नमेंटला आपण पॉप्युलरली कशाने ओळखतो, पंचायती राज म्हणून ओळखतो. ठीक आहे. ईच विलेज और अ ग्रुप ऑफ विलेज इन सम स्टेट्स हॅज अ ग्रामपंचायत. एक विलेज किंवा जर छोटे विलेज असेल, प्रत्येक विलेज मध्ये किंवा जर छोटे विलेज असेल तर दोन तीन विलेजचा ग्रुप बनवून तिथं काय होईल, एक ग्रामपंचायत असेल. तर त्याला आपण मराठीत म्हणतो गट ग्रामपंचायत आणि इंग्लिशमध्ये ग्रुप ग्रामपंचायत. ठीक आहे. दिस इज अ ओके. ग्रामपंचायत काय आहे, ग्रामपंचायत म्हणजे काय, दिस इज अ काउन्सिल कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल वॉर्ड मेंबर्स ऑफन कॉल्ड पंच अँड अ प्रेसिडेंट और अ सरपंच. तर काय आहे, तुम्हाला सगळ्यांनी जे गावातले लोक आहेत त्यांना माहित असेल, तर काय आहेत, वेगवेगळे काय असतात गावामध्ये, एक विलेज आहे, हे विलेज आहे, तर या विलेजला, तर ह्या विलेजचा हे समजा हा एरिया आहे, तर ह्या विलेजला वेगवेगळ्या वार्डमध्ये अशा प्रकारे काय केलेलं, त्याला डिवाइड केले जाते. अशा प्रकारे डिवाइड केले, समजा हा एक वार्ड आहे, दुसरा आहे, हा तिसरा आहे, त्याच्यानंतर हा 4th आहे, हा 5th आहे. ठीक आहे. आणि हा 6th, अशा प्रकारे 6 वार्ड आहेत. तर 6 वार्ड मधनं म्हणजे छोटे मोठे वार्ड असू शकतात, सोडून द्या. तर हे लक्ष द्या इकडं. तर हे 6 मेंबर आहेत. किती मेंबर आहेत, 6 मेंबर निवडून आलेले आहेत ह्या वार्ड मधनं, वेगवेगळ्या आता रिझर्वेशन नुसार हे 6 मेंबर निवडून आले. तर 6 मेंबर समजा आपण 6 च्या ऐवजी आपण काय करू, 7 मेंबर करू. अशा प्रकारचा मॅप आहे. मॅप असा असू शकतो कारण सोपं आहे 7 घेतल्यावर. तर 7 मेंबर निवडून आलेले आहेत. तर जे काही आता वेगवेगळ्या पार्टीचे मेंबर असतात त्याच्यापैकी मेजॉरिटी येण्यासाठी किती पाहिजे, तुम्हाला 4 मेंबर पाहिजे. ज्या पार्टीचे 4 मेंबर किंवा 4 पेक्षा जास्त मेंबर आलेत ते काय करणार, तर काय सत्तेत येणार. ठीक आहे, म्हणजे त्यांचा सरपंच होणार. ठीक आहे. आणि सरपंच ह्या जे काही निवडून आलेत लोक याच्यापैकी कुणीतरी एक जण सरपंच होणार. मग आता समजा XYZ पार्टी असेल ही, तर ह्यांचे 4 मेंबर आहेत, तर ह्या 4 पैकी एक जण काय बनणार आहे, सरपंच बनणार आहे. ठीक आहे. एक जण सरपंच, दुसरा उपसरपंच आणि बाकीचे जे काही लोक सदस्य असणार आहेत, मेंबर म्हणतो आपण. ठीक आहे. प्रत्येक वार्ड मधनं एक मेंबर जाईल. ठीक आहे, हे कळलं असेल. दिस इज अ काउन्सिल कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल वार्ड मेंबर्स ऑफन कॉल्ड पंच. ह्याला आपण पंच म्हणतो, गावाकडे आता जुना वर्ड आहे, पंच लोक म्हणतो आपण. ठीक आहे. आणि प्रेसिडेंट म्हणजेच आता प्रेसिडेंट हे इंग्लिश नाव आहे आणि आपण मराठी मध्ये त्याला सरपंच वगैरे म्हणतो. सरपंच वगैरे सगळ्यांना माहित असेल. ठीक आहे. आणि त्याला इंग्लिश मध्ये आपण सरपंचला प्रेसिडेंट म्हणतो. ते प्रेसिडेंट वेगळा, हा प्रेसिडेंट वेगळा. हा विलेज प्रेसिडेंट, पर्टिक्युलरली जर म्हणायचं तर विलेज प्रेसिडेंट म्हणतो. आणि प्रेसिडेंट जर म्हणलं तर आपला देशाचा प्रेसिडेंट पण असतो. ठीक आहे. पहा, दे आर डायरेक्टली इलेक्टेड बाय ऑल द अडल्ट पॉप्युलेशन लिव्हिंग इन द वॉर्ड. तर हे जे काही मेंबर्स आहेत, तर ह्या मेंबर्सला कोण निवडून देते, ह्या मेंबर्सला कोण निवडून देत असते, तर अडल्ट पॉप्युलेशन जे काही विलेज मध्ये राहते ते, विलेज और वार्ड. ओके, वार्ड और विलेज. इट इज अ डिसिजन मेकिंग बॉडी फॉर द एंटायर विलेज. द
Panchayat works under the overall supervision of Gram Sabha. All the voters in the village are its members. ठीक आहे. तर काय आहे, जे काही विलेज आहे, समजा हे विलेज आहे, ह्या विलेज मध्ये वेगवेगळे पॉप्युलेशन राहते वेगवेगळ्या वार्ड मध्ये, तर हे या विलेज मध्ये जेवढे लोक राहतात तेच लोक काय करू शकतात, वोट करू शकतात. बाकीचे लोक या विलेज मध्ये जे राहत नाहीत किंवा बाकीचे लोक ज्या विलेज मध्ये राहतात ते वोट करू शकतात का, बिलकुल करत नाही. जी तुम्हाला जर इथं वोट करायचं असेल इथल्या लोकल बॉडीला, ग्रामपंचायतला, तर पहिली अट काय आहे की तुम्ही ह्या विलेज मध्ये रेसिडेंट असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला किमान 18 वर्ष पूर्ण झाले पाहिजे. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर चालेल का, नुसतं 18 वर्ष झाले 20 वर्ष झाले तरी चालणार नाही. तुम्ही एक नोंदणी करायला पाहिजे, रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. काय रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, कुठं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, इलेक्शन कमिशन कडे, वोटर आयडी साठी. कशासाठी, वोटर आयडी म्हणजे वोटर कार्ड म्हणतो, वोटिंग कार्ड म्हणतो, वोटर आयडी साठी. मग इलेक्शन कमिशन तुमचं नाव रजिस्टर करते, सगळी माहिती चेक करते आणि तुम्हाला काय देते, एक वोटिंग कार्ड देते. काय देते, वोटिंग कार्ड देते. काय देते, एक वोटिंग कार्ड देते तुम्हाला, वोटिंग कार्ड. ठीक आहे, मतदान कार्ड म्हणतो. मग वोटिंग कार्ड दिल्याच्या नंतर तुमचं जे लिस्ट असते, इलेक्टरल रोल म्हणतो आपण, आहे का नाही, इलेक्टरल रोल मध्ये नाव येते. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्या ग्रामपंचायतला तुम्ही काय करू शकता, मतदान करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. ऑल द वोटर्स इन द विलेज आर इट्स मेंबर्स. आणि ह्या ग्रामपंचायतचे सगळे मेंबर्स असतात, हे वोटर जेवढे आहेत ते. It has to meet at least twice or thrice in a year to approve the annual budget of the Gram Panchayat and to review the performance of the Gram Panchayat. ठीक आहे, हे ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत मध्ये जे काही वोटर्स आहेत, तिथले मेंबर आहेत, तर ह्या सगळ्या लोकांना कमीत कमी वर्षातनं ऍटलिस्ट ट्वाइस किंवा ट्वाइस और थ्राइस म्हणजे 2 वेळेस किंवा 3 वेळेस, कमीत कमी 2 वेळेस 3 वेळेस भेटले तरी काय प्रॉब्लेम नाही, ह्यांना भेटावं लागेल. का आहे, कशासाठी, हे अॅन्युअल बजेट म्हणजे जे काय वार्षिक बजेट आहे ते पारित करण्यासाठी, आणि हे कशावर खर्च करायचे काय नाही हे ठरवायला पाहिजे. इट हॅज टू मीट ऍटलिस्ट ट्वाइस और थ्राइस इन अ इयर टू अप्रूव्ह द अॅन्युअल बजेट ऑफ द ग्रामपंचायत अँड टू रिव्ह्यू द परफॉर्मन्स ऑफ द ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायत जे काही कामं करते, वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या गोष्टीवर पैसा खर्च करते, ते बरोबररित्या व्यवस्थितरित्या खर्च करते का नाही ते चेक करण्यासाठी. तर पुढे पहा, द लोकल गव्हर्नमेंट स्ट्रक्चर गोज राईट अप टू द डिस्ट्रिक्ट लेवल. अ फ्यू ग्रामपंचायत आर ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म ऑफ व्हॉट इज कॉल्ड पंचायत समिती और ब्लॉक और मंडल. तर हे वेगवेगळ्या याच्यामध्ये राज्यांमध्ये वेगवेगळे नाव आहे. तर आपल्या याच्यामध्ये काय आहे, पंचायत समिती तुम्हाला माहित असेल, पंचायत समिती. ठीक आहे, पंचायत समिती. तर हे पंचायत समिती काय असते, पंचायत समिती किंवा ब्लॉक, त्याला मंडल पण म्हणतात. पहा कशा प्रकारे असते. लोकल गव्हर्नमेंट स्ट्रक्चर गोज राईट अप टू द डिस्ट्रिक्ट लेवल. फ्यू ग्रामपंचायत आर ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म व्हॉट इज कॉल्ड युजली पंचायत समिती. तर पंचायत समिती वेगवेगळे असतात. आता हे तुम्हाला माहित आहे, एक हे विलेज आहे, तर या विलेज मध्ये काय असते, तुमची ग्रामपंचायत असते. काय असते, ग्रामपंचायत असते. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे विलेजेस असतात. अशा वेगवेगळ्या विलेजला आपण काय करतात, असे वेगवेगळे 3-4 विलेज आहेत, 4-5 विलेज आहेत, ह्याला ग्रुप करून ह्या याची एक काय बनवल्या जाते, पंचायत समिती बनवल्या जाते. ह्यांची काय बनवतात, पंचायत समिती बनवल्या जाते, पंचायत समिती. हे कळलं असेल. अशा प्रकारच्या पंचायत समिती खूप साऱ्या असतात. आणि ह्या सगळ्या पंचायत समिती सगळ्याची मिळून एक जिल्हा लेवलला काय बनवत असतात, जिल्हा परिषद बनवत असतात. काय बनवत असतात, जिल्हा परिषद. हे माहित असतात, जिल्हा परिषद जिल्हा परिषद नावावर लिहायला मी, जिल्हा परिषद हे असते तुम्हाला. ठीक आहे, हे माहित असेल तुम्हाला सगळ्यांना. पंचायत समिती त्याला ब्लॉक पण म्हणू शकतात किंवा मंडल म्हणू शकतात. The members of this representative body are elected by the panchayat members in that area. तर हे जे पंचायत समितीचे जे मेंबर आहेत, आहे का नाही, ह्या पंचायत समितीचे मेंबर, the members of this representative body are elected by all the panchayat members in that area. जे काही पंचायतचे मेंबर आहेत ते सगळे ह्या पंचायत समितीच्या मेंबर्सना निवडून देतात. पुढे पहा, ऑल द पंचायत समितीज और मंडल्स इन अ डिस्ट्रिक्ट टुगेदर. आता ही माहिती त्यांनी पुढे दिलेली आहे, टुगेदर. एक मिनिट बघू आपण खाली काय आहे का नाही. ठीक आहे, तर ह्या पेजवर काही नाही, तर आपण पुढे पाहूया वर, जे नेक्स्ट वरचा भाग जो आहे तो. एकच मिनिट मी खाली घेतो. कॉन्स्टिट्यूट अ जिल्हा
जिल्हा परिषद. ठीक आहे, म्हणजे हे जे सगळ्या पंचायत, ह्या पंचायत समिती मिळून काय बनवत असते, जिल्हा परिषद. काय म्हणतो, जिल्हा परिषद. त्याला जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट, जिल्हा परिषद. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. डिस्ट्रिक्ट परिषद म्हणतो आपण त्याला किंवा जिल्हा परिषद. ठीक आहे. मोस्ट मेंबर्स ऑफ जिल्हा परिषद आर इलेक्टेड. मोस्ट ऑफ द मेंबर्स ऑफ जिल्हा परिषद आर इलेक्टेड. जे काही बऱ्यापैकी म्हणजे मोस्ट ऑफ द मेंबर्स काय असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन असते. म्हणजे जे काही इलेक्टेड मेंबर असतात, काही नॉन इलेक्टेड असतात. त्यापैकी बऱ्यापैकी जे मेंबर असतात ते इलेक्टेड असतात. आणि इलेक्टेड मेंबर सोडून दुसरे कोणते असतात, members of Lok Sabha and MLA of the district are some other officials of the district level bodies are also its members. जिल्हा परिषद chairperson is the political head of the जिल्हा परिषद. ठीक आहे, तर पहा, लक्ष द्या. तर हे जिल्हा परिषदचे लोक असतात, बऱ्यापैकी इलेक्टेड असतात. आणि त्या जिल्ह्यातले MP म्हणजे MP माहित असेल तुम्हाला, मेंबर ऑफ पार्लमेंट. आणि MLA हे MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. MP म्हणजे खासदार आणि MLA म्हणजे आमदार. ठीक आहे. MP चा लॉंग फॉर्म काय, मेंबर ऑफ पार्लमेंट. आणि MLA चा म्हणजे काय, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे, याला आपण आमदार म्हणतो. हे सुद्धा ह्या जिल्हा परिषदचे मेंबर असतात. बाकीचे मेंबर इलेक्ट होऊन येत असतात. आणि अदर ऑफिशियल लोक सुद्धा काय असतात, डिस्ट्रिक्ट लेवलचे जे काही महत्वाचे IAS अधिकारी वगैरे असतात आणि दुसरे अधिकारी असतात, ते काय असतात, ते जिल्हा परिषदचे मेंबर असतात. जिल्हा परिषद चेअरपर्सन इज द पॉलिटिकल हेड ऑफ द जिल्हा परिषद. ठीक आहे. सिमिलरली लोकल गव्हर्नमेंट बॉडीज एक्झिस्ट फॉर अर्बन एरियाज ऍज वेल. आता हे लोकल एरियासाठी होतं. ठीक आहे, म्हणजे विलेज एरियासाठी वगैरे होतं, आहे का नाही. तर आता अर्बन एरियासाठी आपण बघूया. ठीक आहे, म्हणजे हे रुरल एरियासाठी आपण बघूया, तर आता अर्बन एरियासाठी बघूया. सिमिलरली लोकल गव्हर्नमेंट बॉडीज एक्झिस्ट फॉर अर्बन एरियाज ऍज वेल. म्युन्सिपालिटीज आर सेटअप इन टाउन्स. तर अर्बन एरियाज मध्ये काय असतात, म्युन्सिपालिटीज दिसतील तुम्हाला. बिग सिटीज आर कॉन्स्टिट्यूटेड into municipal corporations. Both municipalities and municipal corporations are controlled by electoral bodies consisting of people's representatives. ठीक आहे. तर हे बोध म्हणजे दोन्ही म्युन्सिपालिटीज असतील किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतील. म्युन्सिपालिटी छोट्या शहरामध्ये, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स खूप मोठ्या शहरामध्ये असतात. ठीक आहे. कंट्रोल बाय इलेक्टेड बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. जे काही नगरसेवक असतात, पीपल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काही नगरसेवक वगैरे असतात. ठीक आहे. तर हे नगरसेवक काय करत असतात, कंट्रोल करत असतात. काय कंट्रोल करत असतात, हे म्युन्सिपालिटीज कंट्रोल करत असतात. ठीक आहे. म्हणजे ह्यांच्यापैकीच काय एक महापौर बनत असतो. आणि जसं असेंब्लीमध्ये लोक बिल पास करतात, चर्चा होतात, तशा प्रकारची इथं पण होते. म्युन्सिपल चेअरपर्सन इज द पॉलिटिकल हेड ऑफ द म्युन्सिपालिटी. इन अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन सच अन ऑफिसर इज कॉल्ड मेयर. मेयर हे महत्वाचं आहे. तर जे काही म्युन्सिपालिटी आहे, एखादी महानगरपालिका आहे, म्युन्सिपालिटीमध्ये जो काही चेअरपर्सन असतो, चेअरपर्सन, तर त्याला आपण काय म्हणतो, मेयर म्हणतो. मेयर काय म्हणतो, मेयर. मेयर म्हणजे काय, महापौर. मराठीमध्ये काय म्हणतो त्याला, महापौर म्हणतो. ठीक आहे, महापौर. ठीक आहे, हा महापौर. आणि महापौरला कोण निवडून देत असते, जे काही नगरसेवक असतात. तुम्हाला माहिती आहे सगळे नगरसेवक, हे सगळे नगरसेवक सगळे जे काही सत्तेमध्ये आलेले आहे पार्टी, ते सगळे नगरसेवक मिळून त्यांच्या एका नगरसेवकाला कोणीतरी मेयर बनवतात, महापौर बनवत असतात. हे तुम्हाला कळलं असेल इथपर्यंत. ठीक आहे. इथं काहीतरी तुम्हाला पेपरच्या हे डेमोक्रेसी फॉर सेल इन तामिळनाडू, हायेस्ट बिडर गेट पंचायत पोस्ट फॉर ₹250, जस्टिस इन विलेज बिल, काय ओव्हर 1 मीटर वुमन इलेक्टेड, ओव्हर 1 मिलियन वुमन इलेक्टेड टू पंचायत. हे अशा प्रकारच्या बातम्या आहेत पेपर मधल्या. तुम्हाला काय करायचे, तुम्ही काय करा, पाहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक माहिती दिली, अन एक्सपेरिमेंट इन ब्राझील काय आहे ते एकदाच आपण बघूया. अ सिटी कॉल्ड पोर्टो अल्ग्री इन ब्राझील हॅज कॅरीड आउट अन एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपेरिमेंट इन combining decentralization with participative democracy. The city has set up parallel organization operating alongside the municipal council enabling local inhabitants to take real decisions for the city. तर एक ब्राझील नावाचा देश आहे साऊथ अमेरिकेमध्ये, तुम्हाला माहित असेल. तिथे सिटी आहे, एक शहर आहे, पोर्टो अल्ग्री हे शहर आहे. त्याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट, एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपेरिमेंट केला गेला. आणि इथं कंबायनिंग डिसेंट्रलायझेशन केलं गेलं. म्हणजे डिसेंट्रलायझेशन म्हणजे पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी. पार्टिसिपेटिव्ह म्हणजे लोकांना काय वेगवेगळ्या डिसिजन जे घ्यायचे असतील त्या सिटीसाठी, काय कोणते रोड कन्स्ट्रक्ट करायचे, डॅम बनवायचे की नाही, पाण्याचं नियोजन कसं करायचं, सगळ्या गोष्टीसाठी हे अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट केला. आणि त्याच्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन केलं. इनेबलिंग लोकल इनहॅबिटंट्स म्हणजे जिथे लोक राहतात लोकली, टू टेक रिअल डिसिजन्स फॉर देअर सिटी.
ठीक है. The nearly 13 lakh people in this city get to participate in making the budget for their own city. The city is divided into many sectors or what we call wards. Each sector has meeting like that of the Gram Sabha in which anyone living in that area can participate. There are some meetings to discuss issues that affect the entire city. Any citizens of the city can participate in those meetings. The budget of the city is discussed in these meetings. The proposal are put to the municipality that takes the final decisions about it. तर पहा, म्हणजे सिटी आहे, एखादा शहर आहे ते खूप मोठं असते. ठीक आहे. तर ही सिटी आहे, समजा ही सिटी आहे, खूप मोठी सिटी आहे, ही सिटी ब्राझील मधली सिटी आहे, जाऊ द्या, नाव सोडून द्या. तर हे वेगवेगळे वार्ड्स असतात. काय असतात? प्रत्येक सिटीमध्ये वॉर्ड असतात, नगर असतात, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर जे प्रत्येक वॉर्ड मधले लोक काय करू लागले, डिसिजन्स करू लागले. आणि ह्या याच्यामध्ये किती 13 lakhs पीपल पार्टिसिपेट झाले. किती 13 lakhs पीपल काय झाले, पार्टिसिपेट झाले. वेगवेगळ्या वॉर्ड मधले लोक काय करू लागले, डिसिजन घेऊ लागले, चर्चा करू लागले आणि कंबाईन डिसिजन करून इकडं त्यांनी देऊ लागले. आणि द प्रपोजल आर पुट टू द म्युनिसिपालिटी दॅट टेक्स फायनल डिसिजन्स. आणि म्युनिसिपालिटीसाठी ठेवलं आणि ते म्युनिसिपालिटी काय करू लागली, फायनल डिसिजन घेऊ लागली. इथपर्यंत तुम्हाला कळलं असतं. म्हणजे ही तेवढी महत्वाची बातमी नाही. एक का आहे, केस स्टडी आहे दिलेली आहे, ती वर तुम्ही वाचून घ्या. त्यासाठी मी पण थोडं फास्ट वाचत आहे आणि वाचून फास्ट मध्ये तुम्हाला समजून सांगत आहे. अबाउट 20,000 पीपल पार्टिसिपेट इन द डिसिजन मेकिंग एक्सरसाइज एव्हरी इयर. तर किती 20,000 पीपल डिसिजन मेकिंग मध्ये प्रत्येक वर्षी पार्टिसिपेट होत होते. दिस मेथड हॅज इन्शुअर्ड दॅट द money cannot be spent only for the benefit of the colonies where the rich people live, because buses are now run to poor colonies and builders cannot evict slum dwellers without resettling them. पहा, तर ह्याच्यामध्ये दरवर्षी जवळपास किती 20,000 लोक काय डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेट होते. आणि जे काय पुअर म्हणजे फक्त बसेस वगैरे किंवा फॅसिलिटीज, अदर फॅसिलिटीज, बसेस असतील किंवा अदर सॅनिटरी फॅसिलिटीज असेल. सॅनिटरी फॅसिलिटीज मध्ये म्हणजे जे वेस्ट कलेक्टिंग गाडी जे असते, कचरा वगैरे कलेक्ट करणारी गाडी असते, किंवा पाणी असेल, व्यवस्थित पाणी प्रोव्हाइड करणे वगैरे सगळ्या गोष्टी पुअर कॉलनीज असतील किंवा रिच कॉलनीज असतील, फक्त रिचलाच नाही मिळायला पाहिजे, गरीब लोकांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे. ह्या गोष्टीची चांगल्या प्रकारे दखल घेतल्या जात होती. ठीक आहे. इन आवर ओन कंट्री अ सिमिलर एक्सपेरिमेंट हॅज टेकन प्लेस इन सम एरियाज इन केरला. अशा प्रकारचा जसा ब्राझीलमध्ये एक्सपेरिमेंट झाला तसा आपल्या देशामध्ये केरळा एक स्टेट आहे, त्या केरळा स्टेटमध्ये अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट कॅरी आउट केलेला आहे. ऑर्डिनरी पीपल हॅव पार्टिसिपेट इन द मेकिंग ऑफ प्लॅन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ देअर लोकॅलिटी. तर एक लोकॅलिटीमध्ये ऑर्डिनरी पीपल म्हणजे सर्वसाधारण माणसं होते, तिथले काय केले त्यांनी त्या डिसिजन मेकिंग मध्ये काय झालेले आहेत, पार्टिसिपेट झालेले आहेत. त्याच्यानंतर बघू आपण किती चॅप्टर राहिलेला आहे. जर चॅप्टर राहिला असेल तर आपण पाहूया. पहा, थोडासा राहिलेला आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, संपून टाकूया चॅप्टर. ठीक आहे. थोडासा राहिलेला आहे, 5-10 मिनिटात संपून जाईल. ठीक आहे. This new system of local government is the largest experiment in democracy conducted anywhere in the world. There are now about 36 lakhs elected representatives in the panchayats and municipalities etc. all over the country. तर हे ब्राझीलचं सोडून दे, आता हे आपल्या देशाविषयी, इंडियाविषयी बोलतोय आपण, ते संपले. ठीक आहे. तर इंडियामध्ये हा एक्सपेरिमेंट म्हणजे 73rd आणि 74th आपण अमेंडमेंट बनवलेली आहे आणि त्याच्या मार्फत आपण इलेक्शन्स कंडक्ट करत आहोत म्युनिसिपॅलिटीज आणि लोकल बॉडीचे. तर त्याच्यामध्ये तर ना अबाउट 36 लाख म्हणजे हे जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, म्हणजे हे जे काही म्हणजे सरपंच असतील, त्याच्यानंतर हे ग्रामपंचायतचे मेंबर असतील, त्याच्यानंतर हे नगरसेवक असतील, आहे का नाही, नगरसेवक असतील, हे सगळे मिळून जवळपास 36 lakhs इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह झालेले आहेत. ठीक आहे. पंचायत अँड म्युनिसिपॅलिटी एक्सेट्रा ऑल ओव्हर द कंट्री. दिस नंबर इज बिगर दॅन द पॉप्युलेशन ऑफ मेनी कंट्रीज इन द वर्ल्ड. हा जो आकडा आहे 36 lakhsचा आकडा आहे, 36 lakhsचा आकडा इतका मोठा आहे की हे एवढे 36 lakhs आपल्या देशामध्ये काय आहेत, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. इतकी तर काही देशाची काय आहे, एवढी तर काही देशाची पॉप्युलेशन सुद्धा नाही आहे. इतकी तर काही देशाची काय आहे, पॉप्युलेशन सुद्धा नाही आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, पुढचा पार्ट पाहूया. ठीक आहे. पहा, तर हे कळलं असेल, ओव्हर द कंट्री, ऑल ओव्हर द कंट्री. दिस नंबर इज बिगर दॅन द पॉप्युलेशन ऑफ मेनी कंट्रीज इन द वर्ल्ड. ठीक आहे. हे 36 लाख काही कंट्रीची पण पॉप्युलेशन नाही. ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल स्टेटस फॉर लोकल गव्हर्नमेंट हॅज हेल्प्ड टू डीपेन डेमोक्रेसी इन आवर कंट्री. आपण 73rd आणि 74th अमेंडमेंट करून आपण हे लोकल गव्हर्नमेंटला कॉन्स्टिट्युशनल काय दर्जा दिलेला आहे. तर ह्याच्यामुळे आपली डेमोक्रेसी काय झाली, डीप झालेली. डीप पण म्हणजे रुजलेली आहे खालीपर्यंत. ठीक आहे.
It has also increased women's representation and voice in our democracy. At the same time, there are many difficulties. While elections are held regularly and enthusiastically, Gram Sabhas are not held regularly. पहा, तर याच्यामुळे भरपूर सारे फायदा झाले. काय फायदा झाले? समजा 1/3 आपण वुमनला रिझर्वेशन दिल्यामुळं वुमनचं पार्टिसिपेशन काय झाले? पार्टिसिपेशन ऑफ वुमन इन्क्रीज झालेलं आहे. पार्टिसिपेशन ऑफ वुमन काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेला आहे. वुमनचा जो व्हॉइस आहे, जो आवाज आहे, पार्टिसिपेशन इन्क्रीज झाल्यामुळे महिलाचे काही समस्या असतील, त्यांच्या समस्या त्या मांडू लागल्या. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काही जे काही सुखसुविधा करता येतील त्या केल्या जात आहेत. At the same time, there are many difficulties, भरपूर सारे difficulties आहेत. While elections are held regularly आणि enthusiastically, दर म्हणजे 5 वर्षानंतर रेग्युलरली इलेक्शन्स होतात, परंतु इलेक्शन्स होतात पण ग्रामसभाच्या ज्या मीटिंग्स व्हायला पाहिजे त्या रेग्युलरली होत नाहीत असं म्हणणं आहे. ठीक आहे. मोस्ट स्टेट गव्हर्नमेंट्स हॅव नॉट ट्रान्सफर्ड सिग्निफिकंट पॉवर्स टू द लोकल गव्हर्नमेंट नॉर हॅव दे गिव्हन ॲडिक्वेट रिसोर्सेस. वी आर thus still a long way from realizing the ideal ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट. म्हणजे हे अशा प्रकारचे 73rd आणि 74th अमेंडमेंट जरी केली असेल तरी ह्या अमेंडमेंट केली आहे. ह्याचा भरपूर सारे लोकांना फायदा झालेला आहे. जे काही पुअर पीपल असतील, शेड्यूल कास्टचे पीपल असतील, ट्रायबल एससीचे लोक असतील, म्हणजे शेड्यूल कास्टचे एसटीचे लोक असतील, किंवा ओबीसीचे लोक असतील, किंवा वुमेन्स असतील, हाय का नाही, वुमेन्स असतील, ह्या सगळ्या लोकांना फायदा झालेला आहे. परंतु जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत आणि आतापर्यंत सुद्धा अद्याप सुद्धा जे काही पॉवर शेअरिंग करायला पाहिजे होते, पॉवर द्यायला पाहिजे होते, कोणाला जे पॉवर द्यायला पाहिजे होते लोकल गव्हर्नमेंटला, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर दिलेले नाहीत. त्याच्यामुळं आपलं जे काय आयडियल गोल आहे, काय आहे, सेल्फ गव्हर्नमेंटचा आयडियल गोल आणि भरपूर सारं आपलं दूर आहे, इथं आपल्याला रायटर सांगत आहेत. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं त्यांनी काय माहिती दिली, फाइंड आउट अबाउट लोकल गव्हर्नमेंट. ठीक आहे, पहा एकच मिनिट. ठीक आहे. फाइंड आउट अबाउट लोकल गव्हर्नमेंट इन द विलेज और टाउन लिव्ह इन. म्हणजे तुम्ही जिथं राहता तिथलं लोकल गव्हर्नमेंट पाहायचे, सांगायचे काय. जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला ग्रामपंचायत दिसून येईल, आणि जर तुम्ही टाउन मध्ये राहत असाल तर तुम्हाला म्युन्सिपॅलिटी दिसून येईल. पुढे पहा. इफ यू लिव्ह इन अ विलेज फाइंड आउट द नेम्स ऑफ द फॉलोइंग. युअर पंच. तुम्ही जर गावामध्ये राहत असाल तर फाइंड आउट name of the following: your punch or ward member, your sarpanch, your panchayat samiti, the chairperson of your jilla parishad. Also find out when did the last meeting of the gram sabha take place and how many people took part in that. तर तुम्ही जर गावामध्ये राहत असाल तर तुमच्या गावचे जे काही तुमच्या वार्डचा मेंबर कोण आहे, सरपंच कोण आहे, पंचायत समितीचे मेंबर कोण आहे, जिल्हा परिषदचे मेंबर कोण आहेत, तुमच्या गावातले जे काही ग्रामपंचायतचे मीटिंग आहेत कधी झालेले आहेत, काय नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इफ यू लिव्ह इन अर्बन एरिया, जर तुम्ही शहरात राहत असाल तर फाइंड आउट द नेम ऑफ म्युन्सिपल काउन्सिलर. म्युन्सिपल काउन्सिलर कोण आहे? म्युन्सिपल काउन्सिलर म्हणजे नगरसेवक. अँड द म्युन्सिपल चेअरपर्सन. म्युन्सिपल चेअरपर्सन म्हणजे मेयर, म्हणजे महापौर. ठीक आहे. ऑल्सो फाइंड आउट अबाउट द बजेट ऑन युअर. पहा हे मिटो तुम्ही. Also find about the budget of your municipal corporation, municipality and the major items on which money was spent. जे काही बजेट तुमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, म्युन्सिपॅलिटी असेल, काही जे असेल ते जे बजेट डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि ते बजेट कितीचं आहे, त्या बजेट मधले जे पैसे आहेत कोणत्या कोणत्या गोष्टीवर त्यांनी स्पेंड केलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचे, शोधून काढायच्या आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, आपल्या इथं चॅप्टर संपलेला आहे. इथं काही तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स तुम्ही काय करा, सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर हे तुम्ही क्वेश्चन्स सोडू शकता. ठीक आहे. तुम्हाला इझी जाईल, सोडवण्यासाठी काही प्रॉब्लेम मला वाटत नाही. आपण हा चॅप्टर एकदम व्यवस्थित घेतलेला आहे. ह्याच्यावर आपले एकूण 3 लेक्चर झालेत आणि हे आपलं लास्टचं 3rd लेक्चर होतं. तर ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, इथंच थांबूया. तर हे काही क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर याच्या नंतर कोणता चॅप्टर वगैरे घ्यायचा आहे ते तुम्हाला जर कोणती एक्झाम असेल, तुम्हाला जर घ्यावंसं वाटत असेल तर तुम्ही कळवू शकता. तुम्हाला जर या चॅप्टरमध्ये काही जर कळलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओ घ्यावे का हिंदीमध्ये व्हिडिओ घ्यावे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कारण मला वाटते महाराष्ट्रामधले लोक फक्त मराठीमध्ये हा व्हिडिओ बघतात आणि हिंदीमध्ये बऱ्यापैकी लोक बघतात. तर माझा विचार चालला की हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवायचा. जर हिंदीमध्ये पाहायला आवडत असेल तर तुम्ही तसं कळवा, आपण हिंदीमध्ये व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.